तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपल्या त्रिरत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने नलिनी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या गोड आवाजात त्रिसरण अनुसरण करावे. नलिनी मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. आजचे मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मण सोनाने सर. सरांचा थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. सरांनी आधी तीनदा धम्मसागरच्या ग्रुपमध्ये समूहामध्ये व्याख्यान दिलेले आहे. सर सर्वांचे परिचित आहेत, परंतु आपल्या धम्मसागरच्या समूहामध्ये नवीन नवीन उपासक येत असतात. त्यासाठी आपल्याला त्यांचा परिचय देणे अगत्याचे आहे. तर सरांचं क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे. सरांनी पालीमध्ये MA PGAD नेट आणि MPhil केलेलं आहे. सर मुंबई युनिव्हर्सिटी ऑफ डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत. सरांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर वाचन केलेले आहे. सरांचा थोडक्यात परिचय मी इथेच संपवून मी आपल्या सर्वांच्या वतीने सरांना विनम्र विनंती करते की आपल्या विषयाला त्यांनी मार्गदर्शन करावे. येस, थँक्यू व्हेरी मच. अतिशय सुंदर इंट्रोडक्शन ही झालं आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण सुरुवात चांगली केलेली आहे. सर्वप्रथमच आपल्या सर्वांचं खूप खूप या धम्मसागरच्या समूहाचं अभिनंदन पुन्हा एकदा मी करतो. 131 लेक्चर आतापर्यंत झालेले आहेत, म्हणजे एवढे आठवड्यापर्यंत हा ग्रुप चालू आहे. आज मला ज्या गाथा दिलेल्या आहेत त्या एकंदर 9 ते 10 गाथा माझ्याकडे दिलेल्या आहेत. आणि समबहुल भिक्खू वत्थू हे भिक्खू वग्गामध्ये ही गाथा 268 पासून ह्या गाथा चालू होतात, 368 पासून. तर मी जास्त इंट्रोडक्शनला वेळ न घालवता, कारण धम्मपदाबद्दलची माहिती फार पूर्वी प्रत्येक लेक्चरमध्ये सर्वांनी दिलेली आहे. डायरेक्ट मी लेक्चरला सुरुवात करत आहे की ही जी धम्मदेसना शास्त्रांनी दिलेली आहे, तथागतांनी दिलेली आहे, ही मेत्ताविहारी म्हणजे मैत्री भावनेने कसे राहावे. भिक्खूंना म्हणजे अनेक कम्मठान जे असतात त्यापैकी मेत्ता कम्मठान हे एक आहे. तर त्याच्याने कसं राहिलं पाहिजे आणि त्याचे काय फायदे आहेत, निब्बाणाला कसं पोचता येतं, अशा प्रकारच्या ह्या गाथा तथागतांनी जेतवनामध्ये असताना सांगितलेल्या आहेत. परंतु याची पार्श्वभूमी हे कोणाला सांगितलेले आहेत, तर किती भिक्खू होते वगैरे, हे जे आहे ते थोडक्यामध्ये याची स्टोरी सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. याची पार्श्वभूमी अशी आहे की अवंती प्रदेश, तुम्हाला माहिती असेल की अवंती प्रदेश म्हणजे सध्याचं जे गोदरपुरा किंवा नर्मदा नदी किनारी जे उज्जैन म्हणून जे ठिकाण आहे त्याला पूर्वीच्या काळी अवंती म्हणायचे आणि त्याची राजधानी महिष्मती होती. म्हणजे गोदरपुरा किंवा नर्मदा नदीच्या किनारी असणार. तर त्या ठिकाणी तथागतांचे जे
80 श्रावकापैकी, बरोबर आहे, तथागतांचे जे श्रावक होते, जे शिष्य होते, महाश्रमण म्हणायचो आपण त्यांना, तर त्या शिष्यांपैकी महाकात्यायन किंवा महाकात्यायन शिष्य तर त्या ठिकाणी राहत होते. तर या महाकात्यायन त्यांच्याकडे त्या ठिकाणी अवंती प्रदेशामध्ये एक अतिशय श्रीमंत गृहिणी राहत असायच्या आणि त्यांचा मुलगा जो सोन नावाचा, कोटी कोण सोन म्हणायचं त्याला, हा जो उपासक हा नेहमी त्यांच्याकडे जायचा आणि ऑफकोर्स त्यांच्या देसनेला प्रभावित होऊन हा नेहमी त्यांच्याकडे जाऊन विनंती करायचा की मला आपल्याकडे धम्मदेसना द्या, मला पबज्जा द्या, मला उपसंपदा द्या, असं म्हणून तो विनवणी करायचा त्यांच्याकडे जाऊन. आणि मग महाकात्यायन त्याला सांगायचे की बाबा हे फार अवघड आहे, कठीण काम आहे, दुर्धर काम आहे, यामध्ये एक वेळेला भोजन करावं लागतं, झोपण्याची स्थिती अशी असते, आसन लहान असतं आणि अतिशय कठीण ह्याचा दिनचर्या असते, तर तुझ्याने होईल का हे सगळं? परंतु तो आग्रह करतो आणि मग त्याच्या हट्टापायी त्याला एके दिवशी काय करतात, ते पबज्या देतात. उपसंपदा मात्र पुढे काही वर्षांनी 3-1 वर्षांच्या नंतर उपसंपदा होते, पण प्रबज्या मात्र देतात त्याला. उपसंपदा उशिराने होते, ह्याला कारण काय की हा जो दक्षिणेकडचा भाग येतो, तर हा जो दक्षिणेकडचा भाग जो म्हटला जातो आपला, म्हणजे उज्जैन वगैरे इकडचा जो भाग आहे, तर या भागामध्ये धम्मदीक्षा किंवा पबज्जा देण्यासाठी आवश्यक अशी भिक्खूंची संख्या नसायची त्यावेळेला आणि म्हणून त्यांना उपसंपदा देण्यासाठी उशीर झालेला असतो. आणि उपसंपदा दिल्याच्या नंतर हा कोटीकोण सोन जो आहे याची खूप इच्छा असते की तथागतांना जाऊन एकदा भेटायचं आणि त्याप्रमाणे तो तथागतांना आपल्या गुरुची परवानगी घेऊन, आपले गुरु अर्थातच महाकात्यायन किंवा महाकात्यायन ह्याची परवानगी घेऊन तो तथागतांना भेटण्यासाठी जेतवनाकडे प्रयाण करतो. हा जो अवंती प्रदेश आणि जेतवन हा धम्मपदाच्या त्या स्टोरीमध्ये अंतर दाखवलेलं आहे की 120 योजन अंतर आहे. तर हे अंतर पार करून तो तिकडे भेटायला जातो आणि ज्या दिवशी तिथे जातो तथागतांच्या गंधकुटीमध्ये तथागतांच्या सोबत त्याला राहायला मिळतं. वास्तव्य त्याचं त्या रात्री तिथेच असतं तथागतांसोबत आणि त्या रात्रभरामध्ये तथागतांना त्याने म्हणजे रात्रीच्या राहिल्याच्या नंतर सकाळी वगैरे जे आहे ते आपल्या सुत्त निपात मधले अष्टक वर्ग जे आहे त्या अष्टक वर्गामधले 16 सूत्र आहेत, ते 16 सूत्राचं पठन मनन वगैरे करून तथागतांच्या समोर सांगतो तो. आणि हे त्याने एवढं म्हणजे ते सांगितल्याच्या नंतर त्यांना तो काय फार महाथेर वगैरे झालेला नसतो, तरी महाकात्यायन ह्या गुरुकडून त्यांनी दीक्षा घेतल्यामुळे, त्याने अभ्यास केल्यामुळे तथागतांना ते सांगतो आणि तथागत फार प्रभावी होतात. तथागतांनी त्याला साधुवाद देतात त्या ठिकाणी आणि तो साधुवाद दिल्याच्या नंतर म्हणजे तो एक प्रकारचा आशीर्वाद आहे, एक प्रकारचं स्पॉन्टेनियसली तथागत त्याला सांगतात की अरे वा 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 काय छान झालं, तू एवढं हे केलेलं आहेस. आणि हे साधुवाद, तथागतांचा साधुवाद एखाद्या शिष्याला मिळाल्याबरोबर हा तथागतांच्या साधुवादाचा आवाज आपल्याला माहिती आहे, अनेक सुक्तांमध्ये त्याचा उल्लेख येतो. भूमीवरच्या देवांनी सर्वात प्रथम तो साधुकार ऐकला आणि एकच कल्लोळ केला त्यांनी. हा भूमीवरच्या देवानी तो साधुकार ऐकल्याच्या नंतर तो पुढे चातुर्महाराजिका देव म्हणजे जे 31 प्लेन्स आपले आहेत अगदी ब्रह्मा महाब्रह्मा पर्यंत हा साधुकार पोहोचला जातो आणि सगळीकडे तथागतांचा साधुवाद याला दिला, कोटी कोण सोन याला दिल्यामुळे सगळ्यांना माहित पडतं अरे तथागतांनी हा साधुवाद दिलेला आहे. आणि इकडे अवंती नगरीमध्ये त्या कोटी कोण सोनची जी आई असते आणि ज्या घरामध्ये ती राहते तिथे सुद्धा हा साधुवादाचा आवाज तिला ऐकायला मिळतो. आणि निश्चितच आश्चर्याने ती म्हणते की आतापर्यंत इथं कोणी बोललेलं नाहीये, तर हे कोण बोलतंय, हा साधुवाद कोण देतो या ठिकाणी. आणि मग एक देवता त्या ठिकाणी म्हणते की माते मी साधुवाद दिलेला आहे. अरे तू आतापर्यंत तर काय बोलला नाहीयेस, पण आज कसा काय तू साधुवाद देतोस? माते हा साधुवाद तुला नसून हा तुझ्या पुत्राला आहे. तुझा पुत्र
कोटिकोण सोन हा तथागतांकडे गेलेला आहे आणि त्याने तिथे अट्टक वर्गामधील काही गाथा म्हणून दाखवल्या तथागतांना. एक प्रकारची टीचिंग त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि तथागत खुश होऊन तथागतांनी तो साधुवाद दिला आणि त्याच्यासाठी हा साधुवाद. ती आश्चर्याने म्हणते, अरे माझ्या मुलाने एवढं मोठं काम केलेलं आहे, खरोखरच हे असं असं असेल का? तर हो, खरंच आहे. मग तिला फार उत्सुकता होते, आनंद वाटतो मनामध्ये. ही स्टोरी अशी आहे आपल्या मुलाबद्दलची. एक माता किती आनंद होतो तथागताकडून तिला साधुवाद मिळाल्यामुळे तिच्या मुलाला, आणि ती विचार करते की माझा मुलगा जर परत इथे आला तर मी त्याच्याकडनं पुन्हा हे धम्म ऐकून घेईन, आणि अशा प्रकारे ती मनामध्ये निश्चय करते. ही स्टोरी अतिशय इंटरेस्टिंग आहे. मी सगळी स्टोरी आता तुम्हाला सांगितली तर तुम्हाला पुढे आपल्याला कथेमध्ये सविस्ताराने सांगण्यातच येईल, परंतु त्याचा परिणाम असा होतो की पुढे चालून तिच्या घरामध्ये चोरी होते. फार मोठे म्हणजे अगदी 900 चोर त्या घरामध्ये घुसतात तिच्या घरामध्ये चोरी करायला, आणि ते चोर सुद्धा शेवटी कसे परावृत्त होतात आपल्या चोरी करण्याच्या किंवा ह्या इतर अशा दुष्कृत्यापासून, हे या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे. आणि तथागतांनी त्या सर्वांना म्हणजे ह्या 900 जणांना जो उपदेश केलेला आहे ते उपदेश म्हणजेच ह्या 9 गाथा. तर एका एका गाथेच्या पुढे एक एक गाथा आणि त्याचं विश्लेषण तथागतांनी सांगितल्याच्या नंतर प्रत्येक गाथा झाली की 100 चोरांना किंवा 100 त्या लोकांना त्या ठिकाणी त्याने प्रभुजा घेतलेली असते तर ते अरहंत होतात. एवढी शक्ती, एवढं माधुर्य त्या गाथेमध्ये आहे. अशा 9 गाथा म्हणजे 900 ते भिक्खू म्हणजे चोर असतात पण नंतर ते भिक्खू होतात, ते अरहंत होतात. अशा प्रकारची ही घटना आहे, ही स्टोरी आहे. आणि याच्या पुढे आणखीन एक शेवटची एक गाथा मला पुन्हा दिलेली आहे, पंचशत भिक्खू वत्थू म्हणून. तर त्याच्यामध्ये सुद्धा 500 भिक्खू आहेत, त्यांना सुद्धा गाथा दिलेल्या आहेत. ह्या गाथा आणि कथा आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूया. सुरुवात मला वाटतं एवढं पुरे झालेलं आहे. इथून आपण आता प्रत्येक स्टेज वाईज जे आहे स्लाइड वाईज मी तुम्हाला समजावून सांगेन म्हणजे आपल्याला लक्षात येईल. मी पालीचं एंटायर स्टोरी आणि त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे, परंतु जिथे जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी मी वाचत जाईन. तुम्हाला गोष्टीमध्ये किंवा त्या स्टोरीमध्ये गॅप पडू नये, मधलं कुठलंच गॅप राहणार नाही अशी दक्षता मी घेईन सांगत असताना. आणि सर्वात शेवटी झाल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तर काय असतील तर ते उत्तर देण्यात येईल. अतिशय चांगल्या ह्या गाथा आहेत आणि त्याची स्टोरी फार छान आहे. मन लावून शांत चित्ताने सर्वांनी ऐकावं ही माझी विनंती असेल. तर सुरुवात त्याची अशी आहे की जी मेत्ता विहारी भिक्खू समबहुल भिक्खू वत्थू म्हणून या कथेचं जो टायटल आहे. तर एकं समये आयस्मन्ते महाकच्छाने अवंती जनपदे कुरूर घरं एकस्मिहि निस्साय पवत्त पब्बते विहरन्ते सोनो नाम कोटिकन्नो उपासको थेरस धम्म कथाय पसिदित्वा थेरस संतिके पब्बजितु कामो थेरेन दुःखरंखो सोन याव जीवं एक भत्तं एक सेयं ब्रह्मचर्यन्ति वत्वा द्वे वारे पटिखित्तोपि पब्बजाय अतिवीय उत्साह जातो ततीय वारे थेरं याचित्वा पब्बजित्वा अप्प भिक्खुकत्ता दक्षिणापथे तिन्नं वस्सानं अच्छयेन लब्ध उपसंपदो सत्तारं सम्मुखा. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीलाच असं आहे की आयुष्मान महाकच्छायन अवंती या जनपदात कुरार घर जवळील पर्वतावर साधना करण्यासाठी राहत होते आणि त्याच ठिकाणी सोन कोटिकर्ण नावाचा उपासक थेरांच्या उपदेशामध्ये श्रद्धाळू होऊन त्यांच्याकडून प्रवज्या घेण्यासाठी उत्सुक झाला. शेवटी थेरांनी अनेक प्रकारे त्याला समजावले की सोन हे फारच कठीण काम असते, एकच वेळ भोजन करावे लागते, एकाकी आसन असते, एकाकी शय्या असते, ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते असे म्हणून 2 वेळा त्याला त्यांनी दुर्लक्षित केले. परंतु तिसऱ्या वेळी पुन्हा जेव्हा त्या सोनने याचना केल्यानंतर त्याला प्रवज्या देण्यात आली. परंतु दक्षिणेकडे म्हणजे हा दक्षिण भाग अर्थातच जेतवन वगैरे हे उत्तरेकडे आहे, उत्तर प्रदेश बिहार वगैरे त्या भागामध्ये तथागतांचं वास्तव्य, आणि हा अवंती प्रदेश म्हणजे दक्षिणेकडचा येतो. ह्या दक्षिणेकडे भिक्खूंची संख्या कमी असल्यामुळे त्याला उपसंपदा मात्र
3 वर्षाने दिली गेली. आता यानंतर काय झालं की दट्टु कामो हुत्वा उपध्यायं आपुच्छित्वा ते दिन्नं शासनं हेत्वा अनुपुब्बेन जेतवनं गंत्वा सत्तारं वंदित्वा. बघा म्हणजे एक एक शब्द जर असे सावकाश वाचले तुम्हाला समजू शकतात, कारण 131 गाथा तुम्ही ऐकलेल्या आहेत आतापर्यंत लेक्चर. तर दट्टु कामो हुत्वा उपध्यायं आपुच्छित्वा, उपध्यायाला विचारलं त्यांनी आपल्या, ते दिन्नं शासनं गहेत्वा अनुपुब्बेन जेत अनुक्रमाने ते जेतवनं गंत्वा, जेतवनाला गेले कसे, सत्तारं वंदित्वा, तिथे गेल्यानंतर शास्त्यांना वंदन केलं. कतपटी संतारो सत्तारा एक गंध कुटियं येव अनुयात सेनासनो बहुदेव रत्ती अज्जोकासे विथिनामेत्वा रत्ती भागे गंधकुटी पविसित्वा अत्तनो पत्त सेनासने तंग रत्ती भागं विथिनामेत्वा पच्चूस समये सत्तारा अज्जुठ्ठो 16 अठ्ठक वग्गिकानी सब्बानेव सर भय्येन अभणी. आता आपल्या या सोन कोटीकर्णाने इकडे कच्चायन थेरांकडून जेव्हा पबज्जा घेतली तेव्हा त्यांना तथागतांना भेटायची खूप इच्छा झाली की शास्त्यांना मला भेटायचंय, आणि त्यामुळे त्यानंतर त्याने आपल्या उपाध्यायाकडे शास्त्यांच्या दर्शनासाठी जेतवन येथे जाण्यासाठी अनुमती मागितली. त्यानंतर सूचनेनुसार अनुक्रमाने प्रातःकाळी चारिका करीत जेतवन येथे पोहोचला आणि शास्त्याला वंदन करून कुशल मंगल झाल्यावर शास्त्याच्या गंधकुटीमध्येच रात्रभर विश्राम करून प्रातःकाळी शास्त्यांच्या निर्देशावरून अठ्ठक वर्गातील 16 सूत्रे त्यांनी कशी ऐकवली, सर भय्येन अभणी, म्हणजे अगदी स्वरासहित आपल्या मंजूळ आवाजामध्ये त्या अठ्ठक वर्ग ती 16 सूत्र ऐकली. अठ्ठक वर्ग म्हणजे तुम्हाला माहिती असेल की हे काय आहे अठ्ठक वर्ग. तर हे जे आहे, जसं आपलं धम्मपद कसं प्रसिद्ध आहे तसंच सुत्त निपात हा ग्रंथ सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. या सुत्त निपातामध्ये हे जे वर्ग आहेत त्यातलं एक अठ्ठक वर्ग आहे. त्याचं इम्पॉर्टन्स जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर अशोकाने भाबरू या ठिकाणी जो शिलालेख कोरलेला आहे त्या शिलालेखामध्ये ह्या अठ्ठक वर्गामधील 3 सुत्त आहेत. एवढे इम्पॉर्टन्स त्याचं पुढे दिलेलं आहे, म्हणजे भिक्खूंसाठी काय काय आहे ते. तर हे अठ्ठक वर्गातली 16 सूत्र आहेत. ते हे 16 सूत्र या सोन कोटीकर्णाने तथागतांना ऐकवली अगदी स्वरासहित. आणि नेक्स्ट पुढची स्लाइड घ्या. आणि जेव्हा हे स्वरपाठ तथागतांनी ऐकले आणि हे स्वरपाठ तथागतांनी ऐकून शास्ता संतुष्ट झाले. अथस्स भगवा सर भय्य परियोसाने अब्ब अनुमोदेतो साधू साधू भिक्खू ती साधुकारंग अदासी. एवढे मंजूळ आवाजामध्ये या आणि कोटीकर्णाने जे आपले अठ्ठक वर्गातले सूत्र म्हणल्याच्या नंतर तथागत आनंदी होऊन तथागतांनी साधुकार दिला, भिक्खू साधुकार दिला. आणि ते साधुकार दिल्याच्या नंतर सत्तारा दिन्न साधुकारं सुत्वा, सत्तारांचा शास्त्यांचा हा साधुकार ऐकून, तथागतांचा हा साधुकार ऐकून भूमठ्ठक देवा नागा सुपर्णाती एवं या ब्रह्मलोका एक साधुकारम एव अहोसी. तथागतांचा हा साधुकार ऐकल्याच्या नंतर जमिनीवर जे भूमीवर त्या देवांनी नाग असतील, सुपर्ण असतील, अनेक देव असतील, त्याच्यानंतरचे चातुर्माराजिका, त्याच्यानंतर तावतीस असतील, यामलोक असतील, तावतीस असतील, तुषित लोक असतील, है ना, हे असे वरचे स्टेज वरती जाणारे देव आहेत. ह्या सगळ्या देवांपर्यंत हा साधुकारांचा आवाज पोहोचला. हे स्वरपाठ ऐकून संतुष्ट होऊन शास्त्याने त्यावर आनंद प्रगट करून त्याला साधुवाद दिला. शास्त्याने दिलेला साधुवाद भूमीवरच्या देवतापासून सुरुवात होऊन नाग सुपर्ण या सहित तो ब्रह्मलोकापर्यंत पोहोचला. अशा तऱ्हेने हा साधुवाद सर्व लोकांपर्यंत पोहोचला. पुढे घ्या. तस्मी खणे जेत म्हणतो 20 योजन सत मत्थके कुरर घर रगरे थेरस मातू महा उपासिकाय गे हे अधिवत्ता देवतापी महंतेन सद्देन साधुकारम अदासी. हा आता इकडे भूमीवरच्या देवांनी साधुकार ऐकल्याच्या नंतर हा त्यांचा साधुकार जेव्हा ब्रह्मलोकापर्यंत पोहोचला, मग भूमीवरचे कोणी राहतील कसे,
मग त्याच वेळेला काय झालं, जेतवनापासून 120 योजन अंतरावर अवंती नगरी होती की नाहीये, सोनची आई त्या ठिकाणी राहायची, त्यांचं घर तिथे होतं. ह्या 120 योजन दूर अंतरावर कुरर नगरामध्ये ह्या सोनसवीरांची माता राहायची आणि यांचे घरी राहणाऱ्या देवतांनी सुद्धा हा अशाच प्रकारचा साधुवाद दिला. अथ नंग उपासिका अह को एस साधुकारंग देती ती, तिला तिला प्रश्न पडला. हे ऐकून उपासिकाने विचारलं, कोण आहे जो हा साधुकार देत आहे? तो अहंग भागिनी, ती मी आहे, मी साधुवाद देतो, भगिनी मी आहे. तव गेहे अधिवत्ता देवता, ती विचारते, कोसीत्वंती, कोण आहात तुम्ही? तव गेहे, तुझ्या घरी, अधिवत्ता राहणारी देवता, तुझ्या घरात राहणारी मी देवता आहे भगिनी, असं ते उत्तर येतं. त्वं इतो पुब्बे मह्यं साधुकारं अदत्वा अज्ज कस्मा देसी, ती म्हणते तू आतापर्यंत कधी साधुकार दिला नाही आणि आजच केव्हा साधुकार दिला नाही, आजच कशासाठी साधुवाद दिला मला? न अहं तुम्हां साधुकारं दम्मीती अथ कस्य ते साधुकारो दिन्नोती तव पुत्तस्य कोटिकर्णस्य सोड तेरसती. मग ते देवता म्हणते की हे माते, मी हा साधुकार तुला दिला नाहीये, मी आपणा साधुकार दिलेला नाही. मग कोणाला साधुकार देत आहात? आपला पुत्र कोटिकन्न सोन स्थवीर याला. मग माझ्या पुत्राने किंग मे पुत्तेन कथंती, माझ्या पुत्राने असं काय केलेलं आहे? पुत्तो ते अज्ज सत्तारा सद्धी एक गंध कुटियंग वसित्वा धम्मंग देसेसी सत्ता तव पुत्तस धम्मंग सुत्वा पसन्नो साधुकारम अदासी तेनस मयापी साधुकारम दिन्नो. मग तो देवता त्या मातेला सांगतो, आपला पुत्र कोटिकन्न सोन स्थवीर जो आहे, आज गंधकुटीमध्ये शास्त्यांसोबत बसून धम्मदेसना केली. शास्त्याने आपल्या पुत्राची धम्मदेसना ऐकून प्रसन्न होऊन हा साधुकार दिला आणि त्यालाच मी ऐकले आणि तो मी ऐकून हा मी साधुकार या ठिकाणी देत आहे. एका मातेला किती आनंद झाला असेल, आपल्या पुत्राला तथागतांकडून साधुकार मिळालेला आहे. घ्या पुढची स्लाइड. सम्मा संबुद्धस्य हि साधुकारं संपटिच्छित्वा भूमट्ठक देवे आदिकत्वा याव ब्रह्मलोका एक साधुकारम एव जातंती. कीपन सामी मम पुत्तेन सत्तु धम्मो कथितो सत्तारा मम पुत्तस्य कथेतितो तव पुत्तेन सत्तु कथितोति एवं देवताय कथेन्ति याव उपासिकाय पंचवन्ना पीती उपजित्वा सकल शरीरं फरी. आई आहे ती शेवटी. आपल्या मुलाचं एवढे ऐकल्यानंतर स्फुरण चढलं तिला अंगावरती. सम्मा संबुद्धाद्वारे जेव्हा तिने साधुवाद दिल्यानंतर देवतापासून सुरुवात होऊन ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोकांनी या साधुवादाचा कल्लोळ केला. परंतु स्वामी, माझ्या पुत्राने असे कोणते अलौकिक कार्य केले आहे? काय माझ्या पुत्राने शास्त्याला धम्म सांगितला का, की शास्त्याने माझ्या पुत्राला सांगितला? देवता म्हणते, तुझ्या पुत्राने शास्त्याला सांगितले. असे देवताद्वारे सांगितल्यावर उपासिकेच्या संपूर्ण शरीरावर पंचवर्णीय प्रीतीचे स्फुरण उत्पन्न झाले. किती सुंदर शब्द म्हणलेले आहेत. त्या मातेला आनंद झाला आपल्या मुलाला तथागताने साधुवाद दिल्याच्या नंतर. पुढची स्लाइड घ्या. अरे अथस्सा एतद होसी. मग काय केलं तिने? मातेने विचार केला, सचे मे पुत्तो सत्तारा सद्धी एक गंध कुटियंग वसित्वा सत्तू धम्मं कथेतु सख्खी. जर माझा पुत्र शास्त्यासोबत एक गंधकुटीमध्ये बसून शास्त्यांना धम्म सांगू शकतो, मह्यंपी कथेतु सख्खी सती एव, अरे तेव्हा तो मला सुद्धा सांगू शकेल. पुत्तस आगत काले धम्म सवनं कारेत्वा धम्म कथं सुनिसामीती. आणि मग जेव्हा माझा पुत्र इथे येईल, इथे आल्यानंतर त्याचेकडून धम्म श्रवण करून मी धम्मकथा ऐकेन, असा हा मनोमंतीने विचार केला. नेक्स्ट. सोण थेरोपी
खो सत्तारा साधुकारे दिन्ने अयं मे उपध्यायेन दिन्न शासनं आरोचेतु कालोती भगवंतं पच्चन्तिमेषु जनपदेषु विनयधर पंचमेन गणेन उपसंपदं आदि कत्वा पंचवरे याचित्वा कतिपाहं सत्तु संतिके एव वसित्वा उपध्यायं पश्यसामीति सत्तारं आपुच्छित्वा जेतवना निक्कमित्वा अनुपुब्बेन उपध्यायस्य संतिकं अगमासी. आता सोन स्थविराचं काम तिथलं झालेलं आहे. शास्त्यांना भेटायची इच्छा होती, शास्त्यांना जाऊन भेटला त्याने आणि शास्त्यांनी साधुवाद दिल्याच्या नंतर सोन स्थविराने असा विचार केला, आता माझ्या उपाध्यायाने जे केलेलं निवेदन आहे ते सांगण्याची वेळ आलेली आहे. या सोन स्थविरांचे उपाध्याय म्हणजे त्याचे गुरु कोण, तर महाकच्छायन थेर. महाकच्छायन थेरांनी काही निवेदन शास्त्यांना सांगण्यासाठी त्याला सांगितलेलं असतं, तर ती त्याला आठवण झाली आणि तो शास्त्यांपुढे म्हणतो. तेव्हा त्याने भगवंतांना विनंती केली की सीमा प्रदेशातील भागामध्ये म्हणजे ह्या दक्षिणेकडच्या भागामध्ये अशा संघाला उपसंपदा देण्याचा अधिकार मागितला की ज्यामध्ये 5वा सदस्य विनयधर असला पाहिजे. आणि अशा प्रकारचे त्याने 5 वर मागितले शास्त्यांकडे. आणि त्यानंतर काही दिवस शास्त्याजवळ राहून उपाध्यायांचे दर्शन करण्यासाठी त्यांची परवानगी घेऊन जेतवनातून निघून अनुक्रमाने चारिका करीत आपल्या उपाध्यायाजवळ परत हा अवंती प्रदेशामध्ये आले. आता त्या ठिकाणी संघाला उपसंपदा देण्यासाठी अधिकार मागितला. म्हणजे काय मागितला, तर पूर्वी सुरुवातीला जी पद्धत अशी केली होती, उपसंपदा पबज्या देऊ शकता तुम्ही, उपसंपदा देण्यासाठी कमीत कमी 10 भिक्खू असावे अशा प्रकारचा नियम केला होता. परंतु दक्षिणेकडच्या भागामध्ये भिक्खूंची संख्या कमी असल्यामुळे तिथे 5च भिक्खू जरी असतील तरी उपसंपदा करता यावी अशा प्रकारची परवानगी शास्त्यांकडून मागितली. आणि त्या 5पैकी कमीत कमी 1 जण जो आहे हा कंपल्सरी, हा विनयधर असला पाहिजे, विनयामध्ये परफेक्ट असला पाहिजे, अशा प्रकारची परवानगी जी आहे त्यांनी शास्त्याकडून घेतली. अशी 5 वर त्यांनी मागून घेतले शास्त्यांकडून. आणि हळूहळू चारिका करत करत आपल्या शास्त्यांकडे, आपल्या उपाध्यायाकडे किंवा आपल्या गावाकडे, आपली आई जिकडे होती अवंती नगरीकडे ते सोन स्थवीर मार्गस्थ झाले. थेरो पूर्ण दिवसे तंग आदाय पिंडाय चरंती मातु उपासिकाय गेहद्वारं अगमासी. इथे आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पिंडपातासाठी सोन सविराला घेऊन माता उपासिकेच्या घराच्या दरवाजावर आले. कोण आले? महाकच्छायन थेर आपल्या सोन स्थविराला बरोबर घेऊन पिंडपातासाठी मातेच्या म्हणजे त्या उपासिकेच्या दरवाजाजवळ आले, तिच्या दारावर आले. सापी पुत्तंग दिसवा तुठ्ठ मानसा वंदित्वा सक्कच्चं परिविसित्वा पुच्छी सच्चं कीरत्वं तात सत्तारा सद्दी एकगंध कुठियं वसित्वा सत्तू धम्मकथं कथेसीती. दारावर आपला मुलगा आलेला आहे. आपल्या पुत्राला पाहून आनंदित मनाने वंदन करून त्यांना सन्मानाने बसवून भोजन दिले आणि आपल्या पुत्राला विचारले, पुत्र खरेच काय तू शास्त्यांच्या सोबत गंधकुटीत राहून धम्मकथा सांगितली आहेस काय? सोन स्थवीर म्हणतात, उपासिके, ते माता म्हणत नाहीयेत, उपासिके तुह्यं केन इदं कथितंती, तुला हे कोणी सांगितलं ते विचारतात असे. तात इमस्मी गेहे अधिवत्ता देवता महंतेन सद्धेन साधुकारं दत्वा मया को एसोती उत्ते अहंती वत्वा एवंच कथेसी तं सुत्वा मह्यं एतदोसी सचे मे पुत्तो सत्तु धम्मकथं कथेसी मह्यंपि कथेतु सखी सतीति अथ नंग आह तात यतो तया सत्तु सम्मुखा धम्मो कथितो मह्यंपि कथेतु सखी सासी एव असुक दिवसे नाम धम्म सवनं कार्यत्वा तव धम्मं सुनिसामी ताताती. आता आईने खरं खरं जे आहे ना ते सगळं सांगितलं. पुत्र, या घरात राहणारी देवता जेव्हा तुला साधुकार देत होती तेव्हा त्यांना मी साधुवाचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी हे मला सर्व सांगितलं. ते ऐकून मला असा विचार आला
की जेव्हा माझा पुत्र शास्त्यांना धम्मकथा सांगू शकतो तेव्हा तो मलाही अवश्य सांगू शकेल. आणि शेवटी पुन्हा असे म्हणाली, पुत्र, जसे तू शास्त्यांच्या समोर धम्मकथा सांगितली आहेस तसेच माझ्या समोर सुद्धा तुझ्याकडून धम्मकथा मी ऐकून घेईन. सो अधिवासेसी उपासिका भिक्खू भिक्खू संघस्य दानं दत्वा पूजं कत्वा पुत्तस्समे धम्मकथं सुनिस्सामीति एकमेव दासी गेहरक्षिकं ठपेत्वा सब्बं परिजनं आदाय अंतो नगरे धम्म सवनत्थाय कारिते मंडपे अलंकत धम्मासनं अभिरुयं धम्म देसेन्तस्य पुत्तस्य धम्मकथं सोतुं आगमासी. आता इथे जेव्हा एके दिवशी मग तिने काय केलं की त्या उपासिकेने भिक्खू संघाला दान दिले, पूजा केली आणि मी आता पुत्राकडून धम्मकथा ऐकायला जाणार असा निश्चय करून घराच्या रक्षणासाठी, फार श्रीमंत होती ती, घराच्या रक्षणासाठी एक दासी ठेवून सर्व परिवाराला बरोबर घेऊन नगराच्या मधोमध तयार केलेल्या मंडपामध्ये सजविलेल्या धम्म आसनावर बसून धम्म उपदेश करत असलेल्या पुत्राकडून धम्मकथा ऐकण्यासाठी गेले. किती सुंदर वर्णन आहे पहा. मी आता पुत्राकडून धम्मकथा ऐकायला जाणार असा निश्चय करून घराच्या रक्षणासाठी केवळ एकच दासी ठेवली, सर्व परिवाराला बरोबर घेऊन नगराच्या मधोमध तयार केलेल्या सभा मंडपामध्ये किंवा सजविलेल्या धम्म आसनावर बसून धम्म उपदेश करत असलेल्या पुत्राकडून धम्मकथा ऐकण्यासाठी ही उपासिका गेली. येस. तस्मी पनकाले नवसता चोरा तस्सा उपासिकाय गेहे ओतारंग ओलोकेंता विचरंती. आता त्याच वेळी नेमकं काय झालं, 900 चोर, नवसता म्हणजे 900 चोर तस्सा उपासिकाय गेहे ओतारंग ओलोकेंता विचरती. 900 चोर जे आहे ते उपासिकेच्या घरी चोरी करण्याच्या हेतूने अशाच एका एकांत वेळेची प्रतीक्षा करीत होते. खूप दिवसापासून त्यांचं लक्ष होतं की हे घर आपल्याला लुटायचं आहे, हे अतिशय श्रीमंत असं घर आहे या उपासिकेचं, पण आपल्याला काही संधी मिळत नाहीये. तस्सापन गेहं सत्तही पाकारेही परीक्षितं सत्तद्वार कोठकयुक्तं तत्थ तेसु तेसु ठाणेसु चंड सुनखे बंधित्वा ठपयिंसु. हे जे उपासिकेंचं घर होतं एक प्रकारचं महाल असल्यासारखं होतं आणि त्याच्यामध्ये कसं होतं ते 7 प्रकाराने ते वेढलेलं होतं. प्रत्येक खोलीला प्रत्येक खोलीला 7 दरवाजे आणि त्या प्रत्येक ठिकाणी रक्षणासाठी क्रूर असे कुत्रे बांधून ठेवलेले होते. चंड कुत्रे म्हणलेले त्याला, कुत्रे बांधून ठेवलेले होते प्रत्येक दरवाजावरती. आणि आतील घरामध्ये अंतो गेहे, आतील घरामध्ये छदनस उदक पात ठाणे पण परिखं खणित्वा ती पुन्हा पूरयिंसु. जिथून पाणी पडायचं त्या घरामध्ये, वरून पाणी पडायचं असेल तर त्या पाण्याच्या तिथे काय केलं होतं त्याने, लाखेचं त्याच्या रक्षणासाठी छतावरून पाणी पडण्याच्या ठिकाणी खड्डा खोदला होता आणि खड्डा खोदून त्याला लाखेने झाकण केलं होतं. लाख असते, लाख त्या लाखेचं झाकण होतं. आणि ती लाख काय करायची, तंग दिवा आतपेन विलीनं पक्कुत्थितं वियतिष्ठती. दिवसा जे आहेत उन्हाच्या प्रतापाने ती लाख थोडीशी पगळायची, वितळायची आणि पातळ व्हायचं ते. आणि रत्ती कठीणं कखळं भूत्वा तिष्ठती. आणि रात्रीच्या वेळेला मात्र पुन्हा शिकुडणे किंवा आकडणे ते आकडून अशी कठीण होत असे. त्या पाण्यावरचं झाकण त्या खोलीमध्ये अशा प्रकारचं केलेलं होतं. ह्यापुढे तस्स अनंतरा महंतानी अयसंघाटकानी निरंतरं भूमियं ओदयिंसु. त्याच्या मध्ये मध्ये लोखंडाचे जोड देऊन त्याला जमिनीत असं ते लोखंडाचे जोड जे आहेत जमिनीमध्ये रोवले होते. इति इमंज्वारखं
उपासिकायच अंतो गेहे ठीत भावं पटिच्च ते चोरा ओकासं अलभंता तं दिवसं तस्सा गत भावं न्यत्वा उमंगं भिंदित्वा ती पुपरिखायचं अयसंखाट कानंच हेट्टा भागेनेव गेहं परिसित्वा चोर जेठ्ठकं तस्सा संतिकं पहिणींसु सचेसा अम्माकं ईद पविट्ट भावं सुत्वा निवत्तित्वा गेहाभिमुखी अगच्छति असिना नंग पहरित्वा मारे थाती सो गंतवा तस्सा संतिके 88. अशा प्रकारे त्या उपासिकेच्या घराची सुरक्षा अत्यंत अशी मजबूत होती. तेव्हा तेथे चोरांना कोठूनही प्रवेश करणे असे कठीण झाले होते. ते हतबल झाले होते. आणि नेमकं आजच उपासिकेचा सर्व घर परिवार जो आहे तो धम्मश्रवण ऐकण्यासाठी जाणे हे त्या चोरांना एक संधीच मिळाली. आणि तेव्हा त्या चोरांनी काय केलं, एक सुरुंग खोदून, किती चोर होते, 900 होते, एक सुरुंग खोदून लाख आणि लोखंडाच्या खांबाच्या खालून घरात प्रवेश केला. म्हणजे भुयार केलं त्यांनी, घरात प्रवेश केला. चोरांच्या प्रधानाला असा निश्चय करून धम्मकथा मंडपात उपासिकेच्या जवळ पाठविले की जर ती उपासिका चोरीची बातमी ऐकून घराकडे यायला निघाली तर तिला तेथेच तलवारीने मारून टाकावे. आणि तो त्याप्रमाणे जाऊन हा चोराचा जो प्रमुख होता तो त्या ठिकाणी गेला आणि तिच्या जवळ जाऊन उभा राहिला त्या मंडपामध्ये. चोरापी अंतो गेहे दीपं जालेत्वा कहा पण गब्भद्वारं विवरिंसु. चोरांनी आतील घरामध्ये काय केलं, एवढ्या मोठ्या म्हणजे संख्येने जे 900 चोर घरामध्ये घुसलेले आहेत, आतील घरामध्ये दिवा पेटवला. पहिल्यांदा त्यांनी जिथे कहा पण ठेवलेलं असतं म्हणजे तिजोरी असते पैशांची वगैरे, तिचा दरवाजा उघडला. सा दासी चोरे दिसवा उपासिकाय संतिकं गत्वा. ती दासी चोरांना पाहिली आणि उपासिकेच्या जवळ गेली, तिकडे गेली. आइये बहु चोरा गेहं पविसित्वा कहा पण गब्भद्वारं बिवरिंसुती आरोचेसी. ती गेली आणि म्हणाली उपासिकेच्या जवळ जाऊन, अरे म्हणजे मालकीन, पुष्कळशा चोरांनी घरात प्रवेश करून पैशाच्या तिजोरीचा दरवाजा उघडलाय. उपासिका चोरा अत्तना दिठ्ठ कहापणे हरंतु अहं मम पुत्तस्य धम्मकथं सुनामी मा मे धम्मस्य अंतरायं करी गेहं गच्छाती तं पहिणी. उपासिका म्हणाली, चोरांना जेवढी इच्छा आहे तेवढे धन घेऊन जाऊ दे. मी माझ्या पुत्राकडून धम्मकथा ऐकत आहे. माझ्या धम्मश्रवणामध्ये व्यत्यय आणू नकोस, पुन्हा घरी परत जा. आणि असं म्हणून तिने दासीला घरी परत पाठविले. चोरापी कहा पण गब्भं तुच्छं कत्वा रजत गब्भं विवरिंसु. आता पहिल्यांदा त्या चोरांनी काय करावं, सगळं जिथं पैसे विषय होते ना तर ती तिजोरी लुटली, तोडली, ती उघडली, सगळं लादलं, जे काय ठेकायचं होतं, गाठोडे बांधले असतील किंवा जमा केला असेल. त्याच्यानंतर कहा पण गब्भं तुच्छं कत्वा रजत गब्भं विवरिंसु. त्याच्यानंतर जे पैसे असलेली खोली रिकामी केली आणि नंतर चांदीचं भंडार असलेल्या खोलीचा दरवाजा तोडून उघडला. सा पुनपी गंतवा तम अत्थं आरोचेसी उपासिकापी चोरा अत्तना इच्छितं हरंतु मामे अंतरायं करीती पुनंग ती पहिणी. लगेच ती दासी पुन्हा जाऊन तिला सांगते आपल्या वालकिणीला की आता काय केलंय त्यांनी चोरांनी, आता मधले चांदीचं भांडार असलेल्या खोलीचा दरवाजा तोडला आणि दासी पुन्हा गेली. ह्याची सूचना आपल्या उपासिकेला दिली. तेव्हा सुद्धा उपासिकेने दासीला सांगितलं, चोरांना त्यांची इच्छा असेल तेवढे घेऊन जाऊ दे, मला मध्ये मध्ये अडथळा करू नकोस, परत जा. चोरांनी चांदीची खोली रिकामी केली. आता पुन्हा चोरा रजत गब्भंपी तुच्छं कत्वा सुवर्ण गब्भं विवरिंसु. आता चांदीची खोली रिकामी केली आणि पुन्हा सोन्याच्या खोलीकडे गेले जिथे सुवर्ण ठेवलं होतं. चोरांनी काय केलं, चांदीची खोली पूर्ण लुटली, रिकामी केली आणि सोन्याच्या खोलीत सुरुंगातून प्रवेश केला.
पुन्हा अथ नंग उपासिका आमंत्रित्वा भोती जे त्वं आता ती पुन्हा आपल्या मालकिनीकडे जाऊन पुन्हा सांगते आणि भोती जे त्वं अनेक वारंग मम संतिकं आगता. शेवटी ती कंटाळते. ती उपासिका त्या दासीला म्हणते पुन्हा पुन्हा जर तू माझ्याकडे येतेस, पुन्हा पुन्हा तू माझ्याकडे येऊन चोराविषयी सांगू नकोस. तुला एकदाच सांगितले आहे की चोरांना जेवढे हवे असेल तेवढे घेऊन जाऊ दे. मी माझ्या पुत्राची धम्मदेसना ऐकत आहे, मी मधूनच उठणार नाही. चोरा यथा रुचितं हरंतु अहं मम पुत्तस्य धम्मकथं सुनामी. मी माझ्या पुत्रांची धम्मकथा ऐकते. मा मे अंतरायं करीती मया उत्तापी मम कथं अनादित्वा पुनः पुनः आगच्छसी. माझ्या पुत्राच्या धम्मकथेमध्ये मला तू व्यत्यय आणू नकोस, पुन्हा पुन्हा मध्ये येऊ नकोस. सचे इदानी त्वं आगच्छसि जानिसामी तं कर्तव्यं गेहमेव गच्छाति पहिणी. हे बघ, याच्या पुढे जर तू पुन्हा पुन्हा माझ्याकडे आलीस तर पुढे काय होईल हे तू समजून दा. अशा प्रकारचा दम जो आहे तो दम तिने आपल्या दाशीला भरला आणि तिला परत जा असे म्हणून पुन्हा एकदा तिने परत पाठवले. हा सगळा प्रकार झाल्यानंतर जेव्हा 3 वेळा दासी जी आहे ती नोकरानी आपल्या मालकिनीकडे किंवा त्या उपासिकेकडे जाऊन सांगते. पहिल्यांदा सोन्याची तिजोरी तोडली, दुसऱ्यांदा चांदीचं घर लुटलं त्यांचं, पहिल्यांदा पैसे, दुसऱ्यांदा चांदी, तिसऱ्यांदा सोनं, आणि तिसऱ्यांदा जेव्हा ती जाते त्यावेळेला आपली ती उपासिका कंटाळून म्हणते तिला, बघ पुन्हा पुन्हा तू येऊ नकोस. आणि माझ्या पुत्राचं जे हे लेक्चर चाललेलं आहे, जे दैसना चाललेली आहे, याच्यामध्ये ऐकण्यासाठी मी मग्न आहे, मी ऐकते. मला ते डिस्टर्ब करू नको, मला हे सोडून उठायचं नाहीये. जेवढं लागेल तेवढं चोरांना घेऊन जाऊ दे, मला त्याचं काय पडले नाही. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं जे आहे तर हे आहे, हे जेव्हा ते चोर जेठ्ठको तस्सा कथन सुतवा येव रूपाय इत्थिया संतकं हरंतानं असनी पतित्वा मत्तकं भिंदे याती चोरानं संतिकं गत्वा सीधं उपासिकाय संतकं पटिपाकतिकं करोथाती. आह, हे सगळं त्या उपासिकेच्या शेजारी तो चोराचा प्रमुख जो आहे तो तिथे उभा आहे तिच्या बाजूला. कशासाठी तो गेलेला आहे? जर तिने चोरी होण्याची बातमी ऐकली आणि ती घराकडे यायला निघाली तर तिचा मी तिथेच खून करेन, मारेन तिला, अशा प्रकारे तिला तिथे पाठवलेलं असतं, त्याला पाठवलेलं असतं. परंतु इथं तर उलट झालं. तिला बातमी देऊन सुद्धा ती जागची हलत नाहीये आणि ती म्हणते चोरांच्या प्रधानाने हे सर्व ऐकले. आणि तो विचार करू लागला, अशा गुणसंपन्न स्त्रियांच्या घरी चोरी करणाऱ्यावर वीज पडून किंवा वज्राघात होऊन त्यांचे डोके का फुटत नाहीये, असे म्हणून तो त्वरित शीघ्र उपासिकाय संतकं पटिपाकतिकं करोथाती. आह, ते कहापण गभ्भं रजत सुवर्णेहि रजत सुवर्ण गभ्भे पूर्ण पूरयिंसु. असे म्हणून डोके का फुटत नाही असे म्हणून तो काय करतो, तो त्वरित चोरांच्या जवळ गेला, उपासिकेच्या घरी गेला आणि सर्व चोरांना त्याने एकत्र केलं. म्हणाला, उपासिकेचे सर्व धन जसे होते जेथे होते तसे तेथे ठेवा. ते सर्व पैसे तिजोरीमध्ये, सोने चांदी त्या त्या खोल्यांमध्ये जसे होते तसे पुन्हा पुन्हा ठेवले गेले. आणि धम्मता किरेसा यंग धम्मो धम्मचारिणं रखती तेरे वाव. धम्माचे आचरण करणाऱ्याची रक्षा स्वतः धम्मच करतो, म्हणून असे म्हटले आहे, धम्मो हवे रखती धम्मचारी, धम्मो सुचिन्नो सुखम व हाती, येसा अनिसंसो धम्मे सुचिन्नो न दुर्गती गच्छती धम्मचारी ती. धम्माप्रमाणे आचरण करणाऱ्यांचे रक्षण धम्मच करतो आणि अशा तऱ्हेने चांगल्या प्रकारे आचरण केलेला धम्म त्यांना सुख देत असतो. धम्माच्या आचरणाचे हेच महत्व आहे की धम्म आचरण करणाऱ्यांची कधीच दुर्गती होत नाही. यापुढे
अतिशय सुंदर हे कोट या ठिकाणी या गाथीमध्ये आलेलं आहे. चोरापी गंतवा धम्म सवन ठाणे अठ्ठनसू. आणि हे सगळं सर्व चोर सुद्धा धम्म श्रवण करण्यासाठी धम्म मंडपात जाऊन बसले. धम्म सवन ठाणे अठ्ठनसू, धम्म श्रवण करण्यासाठी बसले. थेरोपी धम्मं कथेत्वा विभाताय रत्तिया आसना ओतरी. थेर सुद्धा, थेर म्हणजे स्थवीर, सोन स्थवीर, हे सुद्धा धम्मकथा सांगून चांदण्या रात्री है ना आसनावरून उठले. आसना ओतरी, उतरले. तस्मी खणे चोर जेठ्ठको उपासिकाय पादमूले निपजित्वा. त्याच क्षणी चोरांच्या मुखियाने उपासिकेच्या पायावर पडून क्षमा याचना केली. खमही मे अय्येती आह, खमही मे, मला क्षमा करा, क्षमा याचना केली. किंग इदं ताताती, हे काय, काय आहे तात, कशासाठी. अहम ही तुम्हेसु आघातं कत्वा, तुम्हे मारे तू कामो 88 ती. तो सांगतो, सरळ सांगतो की मी जे आहे इतक्या वेळेपासून तुला आघात करून, घात करून तुला मारण्यासाठी तुझ्याजवळ उभा होतो. ते नाही ते तात खमामी. अरे ठीक आहे पुत्र, तू असं केलंस ना, ठीक आहे, मी तुला क्षमा केली, खमामी. शेष चोरापी तथेव वत्वा ताता खमामी ती उत्ते हंसू. आणि बाकीच्या चोरांनी सुद्धा क्षमा मागितली आणि उपासिकेने त्यांना सुद्धा क्षमा केले. तेव्हा अय्ये सचे नोख मत, जर खरोखरच मला क्षमा केली असेल, पुत्तस्स वो संतिके अमाकं पब्बजंग दापेताती. अरे जर आम्हाला खरोखरच तू क्षमा केली असेल तर पुत्तस्स वो संतिके, आपल्या पुत्रापासून, अमाकं, आम्हाला, पब्बजंग दापेताती, तुझ्या पुत्रापासून आम्हाला काय कर, आम्हाला प्रवज्या दे, आम्हाला प्रवज्या द्यायला व्यवस्था करा, प्रवज्या देण्यासाठी सांग आम्हाला. सा पुत्तंग वंदित्वा आह. तेव्हा उपासिकेने काय केलं, सोन पुत्राला, आपला जो पुत्र आहे सोन, आता तो स्थवीर झालेला आहे, त्या सोन स्थवीराला त्यांनी वंदन केले आणि ती आह म्हणाली, तात इमे चोरा मम गुणेसु तुम्हा कंच धम्म कथाय प्रसन्ना पब्बजंग याचंती पब्बाजेथ नेती. आता ती काय म्हणते की तात म्हणजे पुत्राला म्हणते, हे चोर, माझे गुण, मम गुणेसु, माझे गुण आणि आपली धम्मकथा, मम गुणेसु तुम्हाकंच धम्मकथाय प्रसन्ना, माझे गुण आणि आपली धम्मकथा ह्याने प्रसन्न होऊन पबज्जित होऊ इच्छितात. थेरो साधूती वत्वा, थेरांनी साधू म्हटले. तेही निवत्थवत्थानं दसाने छिंदा पेत्वा तंबमत्तिकाय रजा पेत्वा ते पब्बा जेत्वा सीलेसु पतिठ्ठा पेसी. मग थेरांनी काय केलं, आता याच ठिकाणी जर त्यांना पवज्या द्यायची असेल, पवज्या देण्यासाठी चिवर लागतं, पिंडपातासाठी पात्र लागतं, तर ते तिथे नव्हतं. मग थेरांनी काय केलं, सोन थेरांनी, त्यांनी जे नेसलेले वस्त्र होतं त्या वस्त्रांचीच किनार कापून घेतली, कपडा जो आहे त्या वस्त्रांचा, त्यांचा तो कापून घेतला. त्या वस्त्राला तंबमतिकाय रजा पेत्वा, त्या वस्त्राला लाल मातीने रंग दिला, तंबमतिकाय रजा पेत्वा, आणि ते पब्बा जेत्वा, आणि त्यांना प्रवज्या दिली, सीलेसु प्रतिष्ठापेसी, प्रवज्या दिली आणि शिलामध्ये प्रतिष्ठापित केले. म्हणजे प्रवज्या सुरुवातीला देतात, श्रामणेराची पवज्या असते आणि उपसंपदा भिक्खूंची असते. पवज्या देतात तेव्हा त्यांना 10 शील दिली जातात, पंचशील, अष्टशील, दशशील, हे आपल्याला माहिती आहे. ते 10 शिलामध्ये त्या सर्व चोरांना प्रतिष्ठित केलं. उपसंपन्न काले च नेसंग एकेकस विसो कंबठान मदासी. बापरे. आणि अशा प्रकारे उपसंपन्न काले, आणि त्यांना उपसंपदेच्या वेळी त्यातील प्रत्येकाला
नेसंग, बघा, एक एकस विसू, एक एकस विसू विसू, वेगवेगळे कम्मठानम अदासी, असे कम्मठान त्या प्रत्येकाला दिले. ते नवसत्ता भिक्खू विसू विसू नवसत कम्मठानानी गहेत्वा एकं पब्बतं अभिरुह्यं तस्स तस्स रुक्खस्स छायाय निषिदित्वा समण धम्मं करीसु. तुम्ही कल्पना करा, हे 900 भिक्खू, कारण हे 900 चोर होते की नाहीये, हे त्या 900 भिक्खूंना त्या ठिकाणी पबज्जा दिली. ते 900 भिक्खू वेगवेगळे असे कम्मठान, ते 900 कम्मठान म्हटलेलं आहे, हे ग्रहण करून एका पर्वतावर चढून तेथे एका वृक्षाच्या एका वृक्षाच्या खाली बसून हे श्रमण धम्माचे पालन करू लागले. आपल्याला माहिती असेल, कम्मठान जे आपण विशुद्धी मग्गामध्ये वगैरे जर पाहिलं असेल तर कम्मठान हे 40 दाखवलेले आहेत. या ठिकाणी 900 म्हटलेलं आहे. कदाचित तेच रिपीट दिले असावे, परंतु 900 चोरांना 900 भिक्खूंना कम्मठान दिले, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. सत्था 20 योजन सतमत्थके जेतवन महाविहारे निसिन्नोव ते भिक्खू ओलोकेत्वा ते संग चर्यवसेन धम्मदेसनं बवत्थापेत्वा ओभासं फरित्वा सम्मुखे निषिदित्वा कथेंती वीय इमा गाथा आभासी. हे या ठिकाणी अवंती प्रदेशामध्ये हा प्रकार इकडे घडल्यानंतर जेव्हा 900 चोरांनी पबज्जा घेतलेली आहे, 900 चोर पर्वतावर जाऊन प्रत्येक जण एका वृक्षाखाली बसून आपलं कम्मठान ग्रहण करून साधना करत बसलेले आहेत. आणि हे साधना करत असताना 120 योजन अंतरावर जेतवन आहे. ह्या 120 योजन अंतर ह्या जेतवनामध्ये, त्या महाविहारामध्ये तथागत बसलेले आहेत. आपल्या दिव्य चक्षुने तथागत पाहतात, अरे या ठिकाणी 900 भिक्खू, नवीन 900 भिक्खू झालेले आहेत ना, हे 900 भिक्खू प्रत्येक वृक्षाखाली बसून जर साधना करत आहेत. 120 योजन दूर जेतवन महाविहारात राहत असलेल्या शास्त्यांनी त्या भिक्खूंना पाहिले. त्यांच्या चर्येवर प्रसन्न होऊन धम्मदेसना करताना दिव्य प्रकाश टाकला, ओभासं फरित्वा, दिव्य प्रकाश टाकून त्यांच्या समोर सम्मुखे निषिदित्वा, त्यांच्या समोर बसून या प्रकारच्या गाथा सांगितल्या. कथेंतो वीय इमा गाथा अभासी. पहा किती सुंदर वर्णन आहे. 900 भिक्खू. आता इथे त्या 900 भिक्खूंना पहिली गाथा 368 नंबरची जी गाथा आहे ती पहिली गाथा अशी सांगितली जाते, जे ह्या कथेचं टायटल आहे, मेत्ता विहारी यो भिक्खू पसन्नो बुद्ध शासने अधिगच्छे पदं संतं संखा रूप समं सुखं. भिक्खूंनो, मैत्री भावनेने विहार करणारा जो भिक्खू बुद्धांच्या उपदेशात श्रद्धा ठेवतो, तो सर्व संस्काराचे शमन करणारे शांत सुख म्हणजेच कोणतं? सर्व संस्काराचे शमन करणारे शांत सुख म्हणजेच निर्वाण सुख हे प्राप्त करतो. ही पहिली गाथा. पुढे घ्या. 369 सिंच भिक्खू इमं नावं सित्ता ते लहू मेस्सती छेत्वा रागंच दोसंच ततो निब्बानम ही सीती. हे भिक्खू, या नावेतील पाणी बाहेर काढून टाक. नावेतील पाणी म्हणजे कुठलं? हे पाणी फेकून दिल्यावर ही नाव तुझ्यासाठी हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा छेद करून तू निर्वाण प्राप्त करशील. ही नावेची उपमा जी दिलेली आहे ही मनुष्याच्या शरीराला उपमा दिलेली आहे तथागतांनी. यामधलं पाणी हलकं कर म्हणजे काय? यामधलं पाणी काढून टाक म्हणजे जे राग दोष मोह लोभ वगैरे जे आहेत हे सगळे काढून टाक. तुझी नाव हलकी होईल. आणि जे तुझी नाव हलकी झाली, तुझे शरीर हलकं झालं, मनातनं राग लोभ निघून गेले की तुला निर्वाण प्राप्त करण्यासाठी सोपा मार्ग होईल. अशा प्रकारच्या ह्या 369 गाथेचा अर्थ होऊ शकतो. यस. पुढे. पंचछिंदे पंचजहे पंचच्युत्तरी भावये पंच संघातिको भिक्खू ओघ तिन्नोती उच्यते.
आता या ठिकाणी अतिशय महत्वाची ही गाथा आहे. या गाथेमध्ये जो पाचांना छेदील, पाचांना सोडील, पाचांची भावना करील आणि पाचांचा संसर्ग ओलांडून जाईल, तो भिक्खू पुरामधून तरुण गेलेला म्हणविला जातो. याचं विश्लेषण आहे. पंच बघा, पंचछिंदे. हे पंचछिंदे म्हणजे काय? पंचछिंदे आणि पंचजहे हे जे आहेत हे फेटर्स आहेत किंवा हे संयोजन आहेत. हे संयोजन जे आहेत, ही संयोजन काढून टाक. अशा प्रकारे ह्या संयोजनाचं मी अगदी व्यवस्थितपणे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. का दुसरी 5 खालची आणि वरची संयोजन अशी म्हटली जातात. तर हे जे 10 संयोजन आपण म्हणतो ना, की 10 संयोजन म्हणजे ही अडथळे आहेत, हे फेटर्स आहेत, हे निघून गेल्यानंतरच मनुष्य अरहंत पदाला पोहोचतो. मग ही तथागत ह्या गाथेच्या द्वारे सांगतात की हे सगळी संयोजन काढून टाक. आणि कोणती आहेत ही संयोजन? तर ही संयोजन बघा, सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलवत्त परामर्श, कामराग, व्यापाद, ही संयोजन कंप्लीट छेदली पाहिजेत. पंचचिंदे तोडूनच टाकली पाहिजेत. पुढची 5 संयोजन, दुसरी जी 5 संयोजन आहेत ती वरची संयोजन आहेत. म्हणजे कोणती? रूपराग आहे, अरूपराग आहे, मान आहे, उदत्त आणि अविद्या. ही संयोजन हळूहळू सोडून टाकायची. पहिली 5 संयोजन छेदून काढायची, दुसरी 5 संयोजन काढून टाकायची आणि 5 इंद्रियांची, त्या 5 इंद्रियालाच 5 बल सुद्धा म्हटलेलं आहे. पंचबल म्हणतो आपण त्यांना. गुरुजी, गोयंका गुरुजी फार सुंदर सांगायचे पंचबलाबद्दलचं. हे 5 बल जे आहेत ते श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा याची भावना करायची. म्हणजे हे वरची 10 संयोजन काढून टाकायची, या 5 बलांची किंवा 5 इंद्रियांची भावना करायची. आणि भावना करायची म्हणजे ते वाढवायचे. आणि असे करून ह्या 5 म्हणजे पुढे 5 आणखी सांगितलेले आहेत. राग, द्वेष, मोह, मान आणि दुःठी ह्याच्या संसर्गाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण म्हणजे काय? की याचा जो पूर आहे, पूर, ह्याचा जो महापूर असतो, हा महापूर ओलांडून जायला, तो कसला महापूर असतो? काम, भव, दिठ्ठी आणि अविद्या रूपी नदीला जो पूर असतो, याचा अर्थ असा घेतलेला आहे. म्हणजे हा जो नदीचा पूर ओलांडून गेलेला असं इथं म्हटलेलं आहे. अशा भिक्खूला हा महापूर ओलांडून जाणे काहीच अवघड होणार नाहीये. थोडक्यात काय की पंचछिंदे हे 5 संयोजन, अवरभागीय 5 संयोजन, सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलवत्त परामर्श, कामराग आणि व्यापाद ही छेदून टाकायची. छेदी. पंचजहे 5 पुढे 5 हे जहे सोडून द्यायची. दुसरे कामराग आणि व्यापाद, दुसरे 5 आहेत ते रूपराग, अरूपराग, मान, औदत्य आणि अविद्या. आणि नंतर पंचबलाने ते मजबूत करायचं. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. आणि अशा प्रकारे राग, द्वेष, मोह, मान आणि दुःठी यांच्या संसर्गाच्या पलीकडे गेलेला भिक्खू जो आहे, हे जे आपलं अविद्या रूपी नदीचा पूर जो आहे तो पूर ओलांडू शकतो. आणि नंतरच असा भिक्खू जो आहे अरहंत पदाला जातो. अशा प्रकारची ही गाथा, अतिशय महत्वाची गाथा मला वाटली या ठिकाणी. घ्या पुढे. झाय भिक्खू मा पमादो, मा ते कामगुणे रमेशु चित्तं, मा लोह गुळंगिली पमत्तो, मा कंदी दुःख मिदंती दह्यमानो. हे भिक्खू, ध्यान कर म्हणजे साधना कर, मेडिटेट कर, प्रमाद करू नकोस. पहा, तुझे चित्त भोगांच्या चकव्यात न पडो. भोग म्हणजे कामभोग, यांच्या चकव्यात, कामगुणामध्ये न पडो. पमत्त होऊन तू काय कर? लोखंडाचा गोळा गिळू नकोस. हे दुःख आहे असे म्हणत म्हणत सारखं पुन्हा पुन्हा त्या भवचक्रामध्ये जाऊ नकोस. याचा अर्थ असा आहे, लोखंडाचा गोळा गिळू नकोस म्हणजे काय? की प्रमत्त होऊन भोगांच्या चकव्यामध्ये, कामगुणामध्ये जर सतत पडत राहिलं तर पुन्हा पुन्हा या भवचक्रामध्ये आल्याच्या नंतर हे दुःखच राहणार आहे या ठिकाणी. आणि पुन्हा असं दुःख आहे असं म्हणत तू जळत राहू नकोस. तुला रडावे लागू नये, ओरडावे लागू नये. अशा प्रकारे 371 ची गाथा आहे. म्हणून भिक्खू ध्यान कर.
नथी झानं अपयस, पय्या नथी अझायतो. अरे नथी झानं अपयस, ज्याला प्रज्ञाच नाही त्या ते ध्यान सुद्धा होत नाहीये. ज्याच्याकडे प्रज्ञा पय्या नाहीये त्याचं मेडिटेशन होणार नाहीये. आणि पय्या नथी अझायतो, आणि ज्याचे चित्त एकाग्र नाही तो प्रज्ञावान असू शकत नाहीये. म्हणून काय, यम्मी झानंच पय्याच सवे निब्बान संतिके. आणि ज्याच्या जवळ ध्यान आणि प्रज्ञा हे दोन्ही आहेत तोच काय करतो, तो निब्बानाच्या जवळ जातो. येस, या शून्यागारं पविठ्ठस. शून्यागार म्हणतो आपण त्याला. ते शून्यागारामध्ये शून्यागारं पविठ्ठस संत चित्तस्स भिक्कुनो अमानुषी रती होती सम्मा धम्मं विपස්සतो. शून्यागारात एकांतात राहणाऱ्या शांत चित्त सम्यक धर्म जाणणाऱ्या भिक्खूला अलौकिक म्हणजे लोकोत्तर आपण म्हणतो त्याला असा आनंद मिळतो. यतो यतो सम्मसती खंदानं उदयबयं. बघा, यतो यतो सम्मसती खंदानं उदयबयं. मनुष्य जसा जसा स्कंदाची उत्पत्ती आणि विनाश पाहतो, हे पंचस्कंद आहेत, ह्याची उत्पत्ती आणि विनाश हे जसा जसा पाहतो, लभती पीती मामोजं अमतं त विजानतं. तशी तशी त्याला ज्ञानी लोकांची जी प्रीती आहे ती आणि प्रसन्नता रूपी अमृत असे प्राप्त होते. जेव्हा तो उत्पत्ती आणि व्यय पाहतो, उत्पत्ती आणि व्यय पाहतो तेव्हा, आणि मग ते जाणीव होते ना की सगळं अनित्य आहे, उत्पत्ती कशी होते आणि व्यय कसा होतो हे जेव्हा पाहिल्याच्या नंतर अरे त्याची मला माहिती झालेली आहे. म्हणजे नथिंग इज परमनंट, एव्हरीथिंग इज इम्परमनन्स. आणि त्यावेळेला त्याला जी प्रीती आहे ती प्रीती आणि प्रसन्नता रूपी असे अमृत प्राप्त होतं. तत्रायमादी भवती ईद पय्यस्स भिक्खुनो इंद्रिय गुत्ती संतुष्टी पाति मोक्षेच समरो. बुद्धिवान भिक्खूला प्रथम हे करावे लागते की काय करावे लागते, आपल्या इंद्रियावर संयम, संतोष आणि नियमांचे पालन. त्याच्यासाठी हे आवश्यक आहे की त्याने शुद्ध आजीविका असलेल्या आळस रहित कल्याण मित्राची संगत करायला पाहिजे. पातिमोख्येच सवरो, जो कल्याण मित्र जो आहे कल्याण मित्राची सुद्धा संगत करायला पाहिजे. मित्ते भजस्सु कल्याणे सुद्धा जीवे अतंदिते पटी संथार उत्यस्स आचार कुशलोसिया ततो पामोज्य बहुलो दुःख संतं करिसती. मग हा जो कल्याण मित्र आहे त्यांनी तो कसा असावा, त्याने सेवा सत्कार करणारा व्हावे, आचारवान व्हावे, आणि त्यामुळे तो आनंदित होऊन दुःखांचा अंत करणारा होईल. अशा प्रकारच्या कल्याण मित्रांची सेवा करावी की जो सेवा इतरांचा सत्कार करणार सुद्धा तो होईल, आचारवान व्हावं त्याच्याकडे जाऊन, आणि त्यामुळे तो आनंदित होईल आणि आपल्या दुःखाचा अंत करणारा होईल. येस, आता तत्थ मेत्ता विहारी ह्या ज्या 9 गाथा आपण पाहिल्या, ह्या 9 गाथा तत्थ मेत्ता विहारी ती मेत्ता कम्मठाने कम्मं करोंतीपी मेत्ता वसेन तीक चतुक्क जाने निब्बतेत्वा ठितोपी मेत्ता विहारी नेव नाम पसन्नोती. आता ही जी आहे या ठिकाणी गाथा संपलेल्या आहेत आणि इथून त्यांच्या या शब्दांचे अर्थ किंवा अट्ठकथा या ठिकाणी चालू होतात. म्हणजे तत्थ मेत्ता विहारी, मेत्ता विहारी म्हणजे कोण आहे बाबा, तर मैत्रीचं हे कम्मठान ग्रहण केलेला असा साधक आहे, तिसरे चौथे ध्यान प्राप्त झालेला साधक आहे. पसन्नोचा अर्थ काय आहे, पसन्नो म्हणजे जो बुद्ध शासनामध्ये श्रद्धा ठेवून आनंदी असतो त्याला पसन्नो असं म्हणलेलं जातं. पदं संतं म्हणजे काय, पदं संतं, संतं शांत, शांत पद म्हणजे कोणतं पद, निब्बाणाला गेलेलं पद, निर्वाण पद जे आहे, सर्व संसारातून मुक्त झालेलं पद, त्याला निर्वाण पद, त्याला शांत पद असं म्हटलेलं जातं. आता पुढचा शब्द असा आहे की सिंच भिक्खू इमंग नाव, म्हणजे त्या गाथेमध्ये जे शब्द आलेले आहेत ना, सिंच भिक्खू इमंग नाव म्हणजे तथागत काय म्हणतात त्याला, भिक्खू याच्यातलं पाणी काढून टाक, आहे की नाही. हे जे पाणी काढून टाक असं म्हणतात, म्हणजे कुठलं पाणी काढायला सांगतात ते, तर हे जे आहे पाणी या शरीर रूपामध्ये
जे काम राग लोभ मोह जे आहे ना, हे पाणी काढून टाक. उदाहरण त्यांनी नावेचं दिलेलं आहे. नावेला जिथे भोकं पडलेले असतात आणि त्यातून त्या नावेमध्ये पाणी येतं, नाव जड होते, ते बुडायला लागते. ही जर नाव हलकी करायची असतील तर सर्वप्रथम ते छिद्र जे आहेत पाणी येणारे, ते छिद्र बुजवले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर महासमुद्रामध्ये हे छिद्र बुजवले आणि नंतर त्याचं पाणी बाहेर काढलं पाहिजे. पाणी बाहेर काढल्याच्या नंतर नाव हलकी होते. नाव हलकी झाली की तुमचं जे किनाऱ्याला नाव व्यवस्थित लागू शकते. याचा अर्थ असा आहे की भिक्खू, हे जे नाव आहे, तुझे जीवनरूपी नाव आहे, याच्यातलं पाणी काढून दे, याच्यातलं पाणी फेकून दे, म्हणजे तुझं जीवन जे हलकं होईल. हे राग लोभ मोह दोष जे आहेत याच्यातनं संसाररूपी या नावेतून तू बाहेर गेल्याच्या नंतर तुझी नाव किनाऱ्याला अगदी व्यवस्थित पोहोचेल. अशा अर्थाने हे शब्द आलेले आहेत. सिंच भिक्खू इमंग नाव सित्ता ते लहुमेसती, म्हणजे ते हलकं होईल पाणी बाहेर काढल्या तर. छेत्वा, छेत्वाचा अर्थ छेदणे किंवा राग द्वेष इत्यादी बंधनाला कापून टाकणे, असा या छेत्वाचा अर्थ होतो. पुढे घ्या पुढची शब्द. हे सगळे शब्द आहेत, शब्दांचे अर्थ. हा येस, हे बघा या ठिकाणी मी मध्ये जे सांगितलं होतं, पंचछिंदे काय आहे. पंचछिंदे म्हणजे 5 पहिली संयोजन जे आहेत ते छिंदे, छेदून काढायची, कापून काढायची. सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलवत्त, परामर्श, कामराग आणि व्यापार, ही कंप्लीट म्हणजे तोडायची आहेत. आणि पुढची पंचजहे म्हणजे पुढची दुसरी जी आहेत, हे वरची संयोजन म्हणले जातात. म्हणजे रूपराग, आरूपराग वगैरे जे आहे ना, ते वरती आहेत. रूपराग, आरूपराग, मान, औदत्य आणि अविद्या, ही सगळी सोडायची. पहिली तोडायची, दुसरी 5 सोडायची. पंचच्युत्तरी भावे, 5 पुन्हा हे पंच इंद्रिय किंवा पंचबल आहेत. श्रद्धा आहे, वीर्य आहे, स्मृती आहे, समाधी आणि प्रज्ञा यांची भावना करायची. आणि पंचसंगाती या 5 राग द्वेष मोह मान आणि दृष्टी यांचे संसर्गाच्या पलीकडे भिक्खूला काय होतं, ओघ तिन्नोती उच्चती. ह्याला ओघ तीर्ण असं म्हणतात. ओघ म्हणजे काय, काम, भव, दिठ्ठी, अविद्या, ह्या अशा अविद्या रूपी नदीचा पूर. आणि हा पूर जो आहे त्याला ओलांडून गेलेला भिक्खू असं म्हणलेलं जातं, ओघ तिन्न. पुढे घ्या. झाय भिक्खू, झाय म्हणजे काय, झाय म्हणजे साधना, त्याची भावना करायचं भिक्खू. रमेश सुती, रम्मान होऊ नकोस भिक्खू, कशामध्ये, काम गुणामध्ये. लोह गुळंती, लोखंडाचा गोळा, प्रतिभंश होऊन, प्रमत्त होऊन नरकामध्ये तापलेला लोखंडाचा गोळा तू गिळू नकोस. त्यापुढे नथी झानंती म्हणजे ध्यान उत्पन्न करणारी प्रज्ञा नसणे. पय्या नथी, ज्याच्या जवळ ध्यान भावना नाहीये, प्रज्ञा नाहीये. यम्मी झानंचं पय्याचं, ज्याच्या जवळ ध्यान आहे आणि प्रज्ञा पण असणे. पुढे घ्या. सुयागार पविठ्ठसी, पविठ्ठसाती म्हणजे शून्यागारात म्हणजे एकांतात, सेलमध्ये, कर्मस्थानाला न सोडता सूक्ष्म अशा चिंतनात असलेला साधक. आपण विपश्यनेमध्ये ज्यांनी डीप साधना केलेली आहे, 10 दिवसापेक्षा जास्त, कधी कधी 10 दिवसाच्या साधकांना सुद्धा 6व्या 7व्या 8व्या दिवसाला शून्यागार मिळतं. शून्यागारामध्ये कशासाठी असतं, ते एकांतात बसून आपलं जे कम्मठान दिलेलं आहे ते कम्मठान न सोडता सूक्ष्म असं चिंतन करायचं असतं. आपल्या शरीराच्या सगळ्या भावना बघायच्या असतात. याला शून्यागारामध्ये बसून, एकांतात बसून हे सगळं चिंतन करायचं असतं. त्याला शून्यागारं पविट्ठ साथी असं म्हणलेलं आहे. संत चित्त साथी म्हणजे विकार रहित होऊन निब्बाणाचं चित्त निर्माण करायचं. आणि संमती म्हणजे त्याचा हेतू काय आहे, त्याचं कारण काय आहे, याच्यासाठी हे शब्द आलेले आहेत. ह्या पुढे यतो यतो सम्मा सती, ज्या ज्या कारणाने, ज्या ज्या अवलंबनाच्या आधारे साधना करणे. आणि उदय व्यय, उदय आणि व्यय हे तर आपले नेहमीचे शब्द आहेत. उदय म्हणजे उत्पत्ती आणि व्यय, हे सगळं उदय व्यय होतं. प्रीती पामोज्यती, प्रीती आणि पामोज्य प्रीती आणि हर्ष, प्रमोद किंवा हर्ष. अमतंती, अमत, अमत म्हणजे अमृत. ज्ञानी लोकांसाठी हे निब्बाण पद आहे. निब्बाणाचं पद म्हणजे तेच अमृत असं समजलं जातं. येस. तत्राय, तत्राय मादी भवती ती, तत्राय मादी हे पूर्वींचेच ठिकाण आहे. ईद पय्यासती या प्रज्ञावान भिक्खूंचा इंद्रिय गुत्ती पूर्वस्थान आहे त्यांचं. चातु परिशुद्ध, शील, इंद्रियाचे रक्षण, संतुट्टी
चिवर इत्यादी मध्ये संतुष्ट राहणे. म्हणजे याच्यामध्ये चार गोष्टीमध्ये संतुष्टी म्हणलेलं आहे. म्हणजे आपण जे अष्टपरिखार देतो भिक्खूंना ते खरे म्हणजे 4च परिखारामध्ये त्यांनी संतुष्ट असलं पाहिजे, याच्यासाठी ते संतुष्टी म्हणलेलं आहे. आणि प्रतिमोक्ष करणे हे विनयामधलं त्यांचं नेहमीचं ठिकाण आहे. प्रातिमोक्ष आपलं काय चुका वगैरे झाल्या असतील त्याची मनन चिंतन केलं पाहिजे. भिक्खूंच्या समोर प्रातिमोक्ष कायमच करायला पाहिजे. विनय पिटकातला हा भाग आहे. पुढे घ्या. मित्ते भजस्सु कल्याणेती, अरे कल्याण मित्राची सोबत करायची आणि त्यांची सेवाही करायची. पटी संथार उत्त सती, सेवा सत्कार करण्याच्या वृत्तीचा असणे. आचार कुशल, शील पालनामध्ये चतुर असणे किंवा कुशल असणे. ततो पामोज्य बहुलेती, त्यामुळे काय होतं, अप्रमाणित आनंद होतो. कशामध्ये? शील पालनामध्ये, चतुर असण्यामध्ये, कुशल असल्यामुळे. ततो पामोज्य, त्यामुळे काय होतं, अप्रमाणित, इमेजरेबल म्हणतात त्याला, असा आनंद होतो. यस, पुढे घ्या. अशा प्रकारे येवं सत्थारा देशितासु, आता हे फार महत्वाचं आहे, शेवटचे हे 2 लाईनी. येवं सत्थारा देशितासु इमासु गाथासु एकमेकिस्साय गाथाय पर्योसाने एकमेकं भिक्खुसतं एकमेकं भिक्खुसतं निसिन्न निसिन्न ठाणे येव सह पटिसंबिदाहि अरहत्तं पत्वा वेहासं अभुगंत्वा सब्बेपिते भिक्खु आकाशेनेव 20 योजन सतिकं कंतारं अतिक्कमित्वा तथागतस्य सुवर्ण वन्नं शरीरं वन्नेत्ना थोमेंता पादे वंदिसितु. अशा प्रकारे शास्त्याकडून वरील धम्मगाथेपैकी एक गाथेच्या धम्मदेशनेच्या शेवटी, पहा नीट समजून घ्या, शास्त्याकडून वरील धम्मगाथेपैकी आपण आतापर्यंत 9 गाथा पाहिलेल्या आहेत बरं का, लक्षात घ्या. शास्त्याकडून वरील धम्मगाथेपैकी एक गाथेच्या धम्मदेशनेच्या शेवटी 100 भिक्खू बसल्याच जागी पटिसंभिदेसहित अर्हत्व पदाला प्राप्त झाले आणि ते सर्व आकाश मार्गाने 120 योजन जंगल पार करून कंतार है ना, कंतारंग अतिक्कमित्वा, जंगल पार करून तथागतस्य सुवर्णवर्णं शरीरं, तथागतांच्या सुवर्णवर्णी कायेची थोमेंता प्रशंसा करीत पादे वंदी सूती, गुणगान गात त्यांच्या चरणाची वंदना करू लागले. हे 120 योजन अंतर जे आहे हे आत्ताचं उज्जैन आणि जेतवनातलं अंतर असा अर्थ घेतलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे ही घटना जी आहे हे उज्जैनची आहे, परंतु तथागत जेतवनामध्ये बसून आपल्या अलौकिक अशा दिव्य शक्तीने, दिव्य प्रभावाने प्रत्येक भिक्खूंच्या समोर प्रकट होतात आणि त्यांच्या समोर बसून ह्या गाथा प्रत्येक भिक्खूला सांगतात. आणि त्यांच्यानंतर त्या प्रत्येक भिक्खूला वाटतं तथागत आमच्या समोरच बसलेले आहेत. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा ते प्रत्येक भिक्खू एक गाथेच्या शेवटी 100 भिक्खू अर्हंत होतात. 9 गाथा आहे म्हणजे 900 भिक्खू जो आहे ते चोर होते, विचार करा. आणि हे सगळं तथागतांचा उपदेश झाल्याच्या नंतर जेव्हा हे 900 भिक्खू अर्हंत होतात, हे 900 भिक्खू आपल्या अर्हंत झाल्याच्या नंतर आपल्या इद्धीच्या जोरावरती आपल्या आकाश मार्गाने तथागतांकडे जेतवनाकडे जायला निघतात. हा जो 120 योजनचं जंगल आहे हे जंगल पार करून तथागतांच्या सुवर्णवर्णी शरीराचं वंदन करतात, त्यांच्या चरणावर स्पर्श करतात, पाया पडतात, अशा अर्थाने चरणांची वंदना करू लागले. या ठिकाणी हे संबहुल भिक्खुवत्तु सत्तमं, या ठिकाणी ही कथा संबहुल भिक्खूंची संपलेली आहे. आपण पुढच्या कथेकडे वळूया. पुढची छोटीशी कथा आहे अगदी पंचसत भिक्खुवत्तु. पंचसत भिक्खुवत्तु ही म्हणजे 500 भिक्खूंची ही घटना आहे, कथा आहे. एकच गाथा याच्यामध्ये आलेली आहे. वसिका वीय पुप्फानी, वसिका म्हणजे या ठिकाणी इव्हन धम्मपदामध्ये सुद्धा 2च शब्द या ठिकाणी याच्यामध्ये अट्टकथेमध्ये 2च शब्द आलेले आहेत.
वसिका म्हणजे जुईची वेल असते ना फुलांची, तर त्याला म्हटलेलं आहे. काय आहे ही स्टोरी आपण पाहूया. वसिका वीय पुफ्फानीती इमं धम्मदेसनं सत्था जेतवने विहरंतो पंचसते भिक्खू आरंभ कथेसी. ही धम्मदेसना शास्त्राने जेतवनात राहत असताना 500 भिक्खूंना उद्देशून केलेली आहे. ते कीर सत्थू संतिके, हे सर्वजण सत्थू संतिके शास्त्यांकडून, शास्त्यांच्या जवळून, कम्मठानं गहेत्वा, कम्मस्थान म्हणजे कर्मस्थान, आपलं ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन हे त्यांच्याकडून घेऊन, गहेत्वा अरण्ये, अरण्यामध्ये, समण धम्मं करोंता, श्रमण धर्माचे पालन करीत, करोंता पातो व पुप्पितानी वसिक पुफ्फानी सायं वंटतो मुच्चंताती दिस्वा पुफ्फानं वंटेती मुच्चनतो मयं पठमतरं राग आदिही मुच्चिसामा ती वायमीसू. हे 500 भिक्खू शास्त्यांकडून आपलं कर्मस्थान घेतलं प्रत्येकाने, ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन, आणि मेडिटेशन करायला जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये तिकडे बसलेलं असताना, आपलं मेडिटेशन करत असताना त्यांचं लक्ष काय जातं, सकाळी जुहीची फुले उमललेली पाहतात आणि सायंकाळी ती फुले सुकलेली पाहतात, आणि ती फुले वेलीपासून गळून पडतात. म्हणजे काय, सकाळची उमललेली फुले, दुपार झाली, ऊन उतरलं की सायंकाळच्या वेळेला ही फुले अगदी गळून पडायची. आणि हे पाहून ते निश्चय करतात की ही फुले वेलीपासून गळून पडण्यापूर्वीच आम्ही आपल्या राग आदी विकारापासून मुक्त होऊया. आणि त्याप्रमाणे ते करू लागले. ते म्हणतात, पुफ्फानं वंटेही मुच्चनतो मयं पठमतरं राग आदिही मुंचिसामाती वायमिंसू. सत्था ते भिक्खू ओलोकेत्वा भिक्खवे भिक्खुना नाम वंटतो मुच्चन पुफ्फेन वीय दुःखतो मुच्चितू वाय मीत तब्बेवाती वत्वा गंधकुटियं निसिन्नोव आलोकं फरित्वा इमं गाथाम आह. जेव्हा त्या भिक्खूने असा निश्चय केला की ही फुले जशी फांदीपासून वेगळे होण्याच्या आत वेगळे होतात, पडतात की नाही, तर हे फांदीपासून जेव्हा फुलं वेगळी होणार आहेत त्याच्या आतच, तेवढ्या वेळातच आपण आपले राग, आपले चित्त जे आहे ते राग, लोभ, मोह आदी दोषापासून मुक्त केले पाहिजे. असे म्हणून गंधकुटीमध्ये राहत असतानाच शास्त्यांना हे सगळं आपल्या दिव्य प्रकाशाने ते बघतात, आपल्या दिव्य आलोक म्हणजे हे शास्त्रा जे आहेत आपल्या प्रभावाने त्या भिक्खूंना पाहतात, आणि त्यांना वाटतं की या भिक्खूंनी अशा प्रकारचं काय केलेलं आहे, अधिष्ठान केलेलं आहे की ही जुहीची फुले संध्याकाळी पडायच्या आत आपण आपल्या मनातला, आपल्या शरीरातला राग, लोभ, मोह जो आहे हा दूर केला पाहिजे. आणि म्हणून हे शास्त्रा ते पाहतात आणि पुढील गाथेद्वारे शास्त्रा त्यांना उपदेश करतात. वसिका वीय पुफ्फानी मद्दवानी पमुच्यती. अरे, ज्याप्रमाणे जाईची वेल सुकलेली फुले ढाळून टाकते, है ना, वसिका वीय पुफ्फानी, जाईची वेल ही फुले जी आहे मद्दवानी पमुच्यती, सुकलेली फुले काढून टाकते, ढाळून टाकते, गळून पडतात. येवं रागंच दोषंच विप्पमुंचेथ भिक्खवो. अशा प्रकारे हे भिक्खूंनो, आसक्ती आणि द्वेष हे सुद्धा तुम्ही सोडून द्या. जाईची फुलं सकाळी बरी वाटतात आणि संध्याकाळी गळून पडतात. जशी जाईची फुलं आपली रागदोषासारखी गळून पडतात, तसं तुम्ही आपल्यामधील आसक्ती जी आहे, ते दोष आहे, ते लोभ आहेत, हे सगळे सोडून द्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला निब्बाणाला जाण्यासाठी मदत होईल, निब्बाणाला तुम्ही लवकर जाल. अशा प्रकारची ही 377 गाथा, वाटतं 10 गाथा या ठिकाणी आहेत. पंचसत भिक्खुवत्थू तत्थ वसिकाती सुमना मद्दवानी ती मिलातानी इदं उत्तंग होती यथा वसिका हियो पुफ्फित पुफ्फानी पुन दिवसे
पुराणभूतानि मुंचती वंटतो विसज्जेति एवं तुम्हेपि रागा आदयो दोषे विप मुंचे थाती देसनावसाने सभ्येपि ते भिक्खू अर्हत्ते पतिट्ट हिंसूती. वसिका म्हणजे जुहीची वेल, मध्यवाणी म्हणजे सुकलेली किंवा कोमेजलेली. ह्या पूर्ण गाथेचा अर्थ, ज्याप्रमाणे जुहीची वेल प्रत्येक दिवशी आपल्या फांदीवर नवीन फुले उमलवित असते आणि जुनी कोमेजलेली फुले खाली टाकून देत असते, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आपले राग, दोष आदी चित्त विकारांना टाकून सोडून दिले पाहिजे. आणि ह्या धम्मदेसनेच्या शेवटी ते सर्व भिक्खू अर्हत्वपदी प्रतिष्ठित झाले. सगळे भिक्खू अर्हंत झाले. हे 500 भिक्खूंची कथा या ठिकाणी पंचसत भिक्खू वत्तू अशा प्रकारे ही 317वी गाथा होती. हे संपून गेलेलं आहे. आजचं लेक्चर या ठिकाणी संपलं. सर्वांनी शांतपणे सगळं ऐकलेलं आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. काही प्रश्न असतील तर प्रश्न आता विचारू शकता. धन्यवाद सर. खूप सुंदररित्या या गाथा व त्यांच्या अर्थकथावर तुम्ही प्रकाश टाकला सर. थँक्यू. आता कोणाची काही प्रश्न असतील तर प्लीज प्रश्न विचारू शकता. सर माझाच एक प्रश्न होता सर, जे कंचायन होते तेच ते व्याकरणकार होते का? तेच आहेत का व्याकरणकार? आता कच्चायन थेर जे आहेत ना, पहिले तथागतांचे 80 धम्म श्रावक, तथागतांचे 80 जे श्रावक होते सुरुवातीचे, जे अरहंत भिक्खू होते तथागतांचे, तर त्यापैकी हे कच्चायन थेर होते. व्याकरणकार कच्चायन थेर आणि यांचा संबंध तसा आपल्या त्रिपिटकामध्ये कुठे उल्लेख नाही आहे की ते व्याकरणकार होते वगैरे. तसं त्यांनी व्याकरण किंवा असं विश्लेषण करून कुठे सांगितलेलं नाहीये. हा, आणि काय की सारख्या सारख्या नावांचे पुष्कळ असे आपल्या त्रिपिटकामध्ये उल्लेख आहेत. इव्हन सारीपुत्त थेर ते सुद्धा त्यांची नावं पुढे आलेली आहेत. हा, येस मिसाळकर सर, कंटिन्यू सर. मी आता आदरणीय दयानंदजी मिसाळकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाच्या अनुषंगाने काही ऍड करायचे असते तर त्यांनी जरूर आम्हाला मार्गदर्शन करावे. सोनवणे सर, तुमची तब्येत ठीक नसताना सुद्धा तुम्ही एवढी मेहनत घेतली ना, म्हणजे ती दिसून येते. खूप जास्त असं केलंय. आणि आता जे व्याख्यान झालं ना, अप्रतिम झालं. अप्रतिम म्हणजे फारच म्हणजे स्पष्ट झालं. थँक्यू सर, थँक्यू. त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आजची जे कथा होती समबहुल भिक्खू, आणि फारच सुंदर कंटेंट्स होते त्या कथेतले. तो भिक्खू कसं प्रवज्य मागून प्रवज्य मिळत नाही, नंतर प्रवज्य मिळाल्यावर त्याला उपसंपदा होत नाही. अवंती प्रदेशात भिक्खूंची कमी असल्यामुळे जे सोनवणे सरांनी सांगितलं की कमीत कमी 10 भिक्खू तरी पाहिजे उपसंपदा विधीसाठी मिनिमम. आणि मग बुद्धांनी बऱ्याच वेळा खूप मॉडिफाय केलेले आहेत ते विनय गरजेनुसार. नियमाला बांधून नाही राहिले, पण जिथे जिथे गरज आहे फ्लेक्सिबल ठेवलेले आहेत नियम. आणि पण इथे आपल्याला दिसतं की या प्रदेशात जे आहेत भिक्खू कमी आहेत, जे आचार्य कमी आहेत, त्यामुळे त्यांना 3 वर्ष वाट बघावं लागली या भिक्खूंना. हा एक महत्वाचा विषय आहे की कधी कधी खूप जास्त भिक्खू असतात, कधी कधी खूप कमी असतात. आणि हे जिवंत उदाहरण आहे आपल्याला की त्या ठिकाणी जे काय म्हणतात त्याला कॉम्पिटंट जे भिक्खू होते ते कमी होते. त्यामुळं एखादा भिक्खूला 3 वर्ष थांबणं ही साधी गोष्ट नाहीये. तर तो विधी करणं गरजेचा असतो आणि तो शेवटी झाला. आणि त्यांनी जे उपदेश दिला तो बुद्धाने ऐकून त्यांना कसं म्हणजे आपण कौतुक करतो म्हणतो ना, त्याचं कौतुक केलं. आणि ते बुद्धाने कौतुक करणं, सोनवणे सरांना सांगितलं, ही साधी गोष्ट नाहीये. आपल्या आचार्यांना शिष्याचं कौतुक करणं, त्यामुळे सगळे देवता जे आहेत त्यांना पण त्याचा खूप आनंद झाला. आणि भूमी देवतापासून ब्रह्मापर्यंत तो आवाज निनादत राहिला. शेवटी त्या उपासिका आपले जे भिक्खू होते त्यांच्या मातेपर्यंत गेला. आणि ते प्रश्न उत्तर झाल्यावर त्या मातेनं पण त्या भिक्खूंचं म्हणजे आपल्या पुत्राचं उपदेश ऐकला.
पण ती उपदेश ऐकताना कसे चोर आले आणि 900 चोर घुसणं म्हणजे पूर्ण गाव लुटण्यासारखं प्रकार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला 500 चोरांची संख्या बऱ्याच वेळा दिसली, पण इथे 900 चोर दिसले आपल्याला. म्हणजे किती मोठं टोळकं असावं, किती दहशत असावी त्या टोळक्याची, आणि त्यांनी ते घर कसं हेरलं आणि कशी संधी साधली ते पण बघण्यासारखं आहे. म्हणजे त्यांचा पण किती केस स्टडी असतो चोरांचा, की ही माता आणि सगळे लोक बाहेर गेलेले आहेत आणि सगळे म्हणजे सुरक्षा रक्षक वगैरे सगळेच बाहेर गेलेले, फक्त एक दासी ठेवलेली आहे त्या घरात. आणि शेवटी तिला म्हणजे ती दासी रिपोर्ट करत राहते की चोर या 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 खोलीत घुसले, त्या खोलीत घुसले, असे जे स्टेप बाय स्टेप सरांनी सांगितलं आपल्याला. त्याच्यावरून ते पण दिसतंय की हे जे श्रीमंत लोक आहेत म्हणजे एका खोलीत काय ठेवायचे, म्हणजे चांदीचे हे ठेवायचे, दुसऱ्या ह्याच्यात सोन्याचे, तिसऱ्या ह्याच्यात रत्नाचे, हे पण कप्पे जे आहे आपल्याला दिसतात. आणि एका खोलीमधून दुसऱ्या खोलीत जाणं, म्हणजे एका स्ट्रॉंग रूम मधून दुसऱ्या स्ट्रॉंग रूम मध्ये जाणं, आणि त्याचं सगळं वर्णन ती दासी करते. पण ही जी माता आहे या भिक्खूचा म्हणजे आपल्या पुत्राचा उपदेश ऐकण्यात एवढं तल्लीन असते की मला त्या संपत्तीशी काही घेण नाही, मला आता तू डिस्टर्ब करू नको. मला जे संपत्ती, खरी संपत्ती जी आहे ते स्पिरिच्युअल वेल्थ जी म्हणू ती तिला मिळत होती त्यावेळेस त्या भिक्खूचं ऐकल्यामुळं. तुम्हाला ही जी भौतिक संपत्ती आहे मटेरियल लाईफ मधली किंवा मटेरियल काय म्हणतात भौतिक जीवनातली जी आहे ना, सोनं नाणं जमीन जमला जे काही असेल त्यात जे लोक अडकतात, तिने स्वतःला डिटॅच केलं तिच्यापासून आणि मला धम्म ऐकायचा आहे, चोराला जे घ्यायचं घेऊ द्या असं तिने सांगितलं. आणि शेवटी तो चोर जेव्हा तिला मारायला जातो आणि त्या बाजूला उभे राहतो तेव्हा ती त्या मातेचे शब्द ऐकून तो एकदम सरेंडर होतो. साधी गोष्ट नाहीये. म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिज्युअलाइज करता असे सीन, असे दृश्य, त्यावेळेस तुम्हाला त्याची परिणाम कारक म्हणजे ते होतात ते वाक्य आणि प्रसंग, आणि त्यातूनच आपली जडणघडण होते, आपल्या चित्तावर त्याचा प्रभाव पडतो. म्हणजे नुसतं ऐकून आपल्या चित्तावर प्रभाव पडतो, तर ते जे त्यातले जे पात्र आहेत म्हणजे 900 चोर आणि ती माता आणि ते भिक्खूचा उपदेश किती म्हणजे परिणामकारक झाले की ते भिक्खूंनी शेवटी प्रवज्याची विनंती केली, माफी मागितली त्या मातेची. आणि त्यात अजून एक आपल्याला सोनवणे सरांनी सांगितलं की 900 भिक्खू अचानक त्या तिथे आलेले आहेत, तर 900 चिवर तर तिथे उपलब्ध नसणार ना, कारण ते बाहेर उपदेशासाठी आलेले आहे. तर तो अवंती प्रदेश आहे जिथं भिक्खू आणि आचार्याची कमी होती ते पण आपल्याला दिसून येत आहे. तर एवढा 900 भिक्खूंना चिवर कुठून मिळेल? तर त्यांनी आपले जे वस्त्र आहेत त्यातला जो किनारा तो फाडला आणि लाल मातीत आहे ना तो रंगीत केला आणि तो चिवर म्हणून तात्पुरता काय होईना त्यांनी वापरला. आपल्याला हा एक महत्वाचा संदर्भ या कथेत मिळालेला आहे. आणि शेवटी मग ते प्रवज्य घेतात आणि कमठ्ठाण घेतात प्रत्येक जण, आणि सगळ्यांना वेगवेगळे कमठ्ठाण दिलेले आहेत. आणि तुम्हाला वाटतं 100च्या ग्रुपमध्ये ते 9 ठिकाणी गेलेले आहेत. कारण शेवटी सोनवणे सरांनी सांगितलं की बुद्धाने म्हणजे या कथेत पहिल्यांदाच आपल्याला 9 गाथा दिसलेल्या आहेत. अनेक अट्टकथा झालेल्या आहेत, 1 2 3 4च्या वर गाथा गेलेल्या नाही, पण इथे 9 गाथा मिळाल्या. मला सुरुवातीला आश्चर्य वाटलं की 9 गाथा कशा काय आहेत त्या. तर त्याचं कारण आहे की 100च्या ग्रुपमध्ये ते चोर म्हणजे आता भिक्खू आहेत ते 9 ठिकाणी त्यांनी आपला कमठ्ठाणात विषय घेऊन ध्यान करत बसले होते. आणि म्हणून बुद्धाने त्यांच्याकडे डायरेक्ट अप्रोच होऊन म्हणजे देणे त्यांना एक एक गाथा सांगितले एका एका ग्रुपला. आणि जशी एक गाथा सांगितली तो 100चा ग्रुप अरंत झाला, दुसरा 100चा समूह अरंत झाला. असे 900 गाथामध्ये 900 लोक अरंत झाले. ही साधी गोष्ट नाहीये. तर इतकी सुंदर कथा होती आणि सोनवणे सरांनी आपल्या मधाळ भाषेत आणि खूप ताकद लावून त्यांनी ती प्रस्तुत केली, समजावून सांगितली आणि सगळ्यांनाच ती आवडली असेल याच्यात मला विश्वास आहे. आणि त्याच्या पुढची पण जी कथा होती की पंचसत भिक्खू होतो म्हणजे 500 भिक्खू आहे, त्यांनाही साधं फुलाची उपमा देऊन म्हणजे क्षणमंगुरता जी आहे त्याच्या ते ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन जे आहे ते फार महत्वाचं आहे. आणि त्या भिक्खूंनी जेव्हा कमठ्ठाण घेऊन ध्यान करायला लागले आणि एका वेलीवर जुईचा जो वेल आहे सोनवणे सरांनी जे सांगितलं की ते फुल सकाळी उमलायचे आणि संध्याकाळी मलिन व्हायचे, ठीक आहे, मुरझाना म्हणू आपण त्याला. तर ते जे आहे म्हणजे बदलणं जे आहे ना, नथिंग इज परमनंट आहे ना, अनिच्छ जे आहे
त्या संदर्भात त्या सगळ्यांनी भावना केली आणि बुद्धाने त्याच वेळेस आपल्याला त्या भिक्खूंचा केस स्टडी करत होते. बुद्ध खूप फॉलोअप करायचे प्रत्येक भिक्खूच्या मनात काय चालू आहे, काय अडचण आहे, आणि त्या वेळेस ते तसं प्रसंग निर्माण करून किंवा उपदेश देऊन त्या भिक्खूला निब्बाणाकडे न्यायचे, चित्त शुद्धतेकडे न्यायचे. इथे पण बुद्धाने अनित्यता जे आहे त्याचं मार्गदर्शन केलं आणि जीवन कसं क्षणभंगूर आहे, आपलं रूप जे आहे किंवा आपली सुंदरता आहे, आपली ताकद आहे, आपलं आयुष्य आहे, हे कसं क्षणभंगूर आहे, हे कसं फुलासारखं मलिन होत आहे, मलूल होत आहे, असं ते आपल्याला या छोटीशी अट्टकथा आहे, फार महत्वाची आहे. कारण पहिलीची अट्टकथा फार मोठी होती आणि त्यात खूप संदर्भ होते, पण या छोट्याशा कथेत आपल्याला अनित्यता बोध झालेला आहे. आपण जर बघतो की बुद्धगयाला जर कधी गेले असाल तुम्ही, तर अनेक फुलांचे लोक सजवत असतात ते बुद्धगयाचं मंदिर. एका बाजूला सजवत असतात आणि दुसऱ्या बाजूला तिथले जे लोक आहेत म्हणजे भिक्खू ते बाजूला घेऊन जातात फुलं. तर फुलं जसे सुंदरतेचं आणि सुगंधाचं प्रतीक आहे, चांगलं प्रतीक म्हटलं जात आहे, तर ते पण अनिच्छ आहे. हा जो भाव आहे तोच फुलं वाहण्याचा भाव असतो. आणि म्हणून या अट्टकथेत त्या भिक्खूंनी त्या भावावर जो आहे अनिच्छ भावावर ध्यान करून अरहंत पद प्राप्त केलं. तर इकडे 900 भिक्खू आणि इकडे 500 भिक्खू असे 1400 भिक्खू या दोन अट्टकथातून अरहंत झाले. अरहंत होणं ही फार मोठी गोष्ट आहे, सगळ्यात उच्च स्थान आहे. पण ते नुसतं गाथेमुळे बुद्धाच्या ते अरहंत होणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्या कथेचं परिणामकारकता, गंभीरता आपल्याला लक्षात येते. आणि सोनवणे सरांनी खूप म्हणजे खूपच सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यांचे पुन्हा मी अभिनंदन करतो, आभार मानतो. धम्मसाखच्या ग्रुपचे सुद्धा मी आभार मानतो. सगळ्यांना दिली आणि मी इथेच थांबतो. साधू. थँक्यू. धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन केलं. खूप धन्यवाद ननगी मॅडम. आपण सर्वच्या सुंदर पीपीटी पाहत असतो त्यांच्यामध्ये. तसेच मी धन्यवाद देते USA मधनं वैशाली गायधने मॅडम आणि संजय गायधने सर यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. शिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. धन्यवाद सर्व धम्मसाखच्या टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते की सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमात हजर असतात. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती धम्मपालन गाथेने करूया. मी विनंती करते की नलिनी मॅडम यांना की ते धम्मपालन गाथा घेतील. धन्यवाद ताई. सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपणं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुवासति यो च पम्पि सुत्वान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं
संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु